Praise God, praise God. देवाला धन्यवाद. So wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहणं हे नेहमीच चांगलं असतं. After a wonderful praise and worship, सुंदर अभिषिक्त अशा स्तुती आराधनेनंतर I thank God for Robin. देवाचे आभार मानतो ब्रदर रॉबिन यांच्यासाठी. He's led very beautifully this morning. सुंदरतेनं आराधनेमध्ये स्तुतीमध्ये त्यांनी आपल्याला चालवलेलं आहे. Amen. आमेन. And God is blessing you now more, all the आणि more. देव आता अजून तुम्हाला आशीर्वादित करत आहे, करणार आहे. Praise God. हालेलुया. How many are ready for the word? किती लोक देवाच्या वचनासाठी तयार आहेत? Thank you, Jesus. वचन ऐकायला तयार आहात ना? Beware of the parasite spirit. Parasite spirit. पेरिसाइट आत्म्याविषयीनं काळजीपूर्वक राहा. Beware of the parasite spirit. पेरिसाइट आत्म्याविषयीनं काळजीपूर्वक राहा. We'll open our Bibles to Deuteronomy chapter 7 verses 1 and 2. अनुवाद 7वा अध्याय त्यातलं पहिलं आणि दुसरं वचन सगळ्यांनी काढा यावेळेला. Deuteronomy chapter 7 verses 1 and 2. अनुवाद 7वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. When the Lord your God brings you to the land where you are going, which is to be your heritage, and has sent out the nations before you, the Hittites and the Girgashites and the Amorites and the Canaanites and the Perizzites and the Hivites and the Jebusites, 7 nations greater and stronger than you. And when the Lord thy God shall deliver them up before thee, and thou shalt smite them, then thou shalt utterly destroy them. Thou shalt make no covenant with them, nor show mercy unto them. अनुवाद 7:1 आणि 2. जो देश वतन करून घ्यायला तू जातोस त्यात यहोवा तुझा देव तुला पोचवील. आणि पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती व गिर्गाशी व अमोरी व कनानी व परिज्जी व हिवी व यबुसी ही तुझ्यापेक्षा मोठी व बळकट 7 राष्ट्रे तुझ्या पुढून काढून टाकील. आणि यहोवा तुझा देव त्यांना तुझ्या पुढे तुझ्या हाती देईल. आणि तू त्यांना मारशील तेव्हा तू त्यांना अगदी नष्ट कर. तू त्यांच्याशी करार करूच नको आणि त्यांच्यावर दया करू नको. Praise God. देवाला धन्यवाद. Now God was dealing with literal people here. आता परमेश्वर इथे लोकांशी कारवाया करत आहे, लोकांना हाताळत आहे. Literal people, लिटरल अक्षरशः लोकांशी, literal nations. म्हणजे देशांशी, राष्ट्रांशी. देवबाप इथे देशांना हाताळतोय. And God had promised the children of Israel आणि देवाने इस्रायली लोकांना वचन दिलं होतं that he would drive all these 7 nations की या 7 राष्ट्रांना तो घालवून देईल. because कारण they were stronger than they. त्यांच्यापेक्षाही ते बलवान होते. Anybody stronger than you, you don't need to handle. आणि जो कोणी तुझ्याहून जास्त बलवान असतो त्याला तू हाताळायची गरज नाही. God will handle. परमेश्वर त्याला हाताळेल. Many times we try to handle those who are stronger than us, अनेक वेळेला आपल्यापेक्षा जे जास्त बलवान आहेत त्यांना हाताळायचा प्रयत्न आपण करतो and we get defeated in the bargain. आणि आपण पराजयी होतो. But God is saying पण देव सांगत आहे that these 7 nations, की हे 7 देश किंवा 7 राष्ट्र they are stronger than you. तुझ्यापेक्षा जास्त बलवान आहेत. So you don't try to fight with them तर तू त्यांच्याशी झगडायचा प्रयत्न करू नको, because you are not going to win. कारण की तू जिंकणार नाहीयेस. But I will battle with them. पण मी त्यांच्याशी लढाई करीन. Praise God. देवाला धन्यवाद. And so today तर आज we don't have literal nations of these names to deal with. आपल्याकडे असे काही देश किंवा लिटरली राष्ट्र नाही आहेत की ज्यांच्याशी आपल्याला लढाया करायला लागतात. But पण there were spirits that were ruling these nations and people. असे काही आत्मे होते जे या देशांवर या लोकांवर राज्य करत होते. And so we have to deal with those spirits that operate through these people. तर या लोकांद्वारे, या काही लोकांद्वारे हे जे आत्मे काम करतात त्यांना आपण हाताळायला हवं. Many times we only see the people. अनेक वेळा आपण फक्त लोकांकडे बघतो, We see the wicked people. दुष्ट लोकांकडे बघतो. But there are literal spirits operating through them. पण तुम्हाला माहितीये त्या लोकांच्या आतून, त्या लोकांमधून अक्षरशः काही सैतानी आत्मे कार्य करत असतात. And though those people die, आणि जरी ते लोक वारले the spirits are still remaining. तरी सुद्धा ते आत्मे तरी जिवंत असतात. So in every generation, प्रत्येक पिढीमध्ये we have to deal with these spirits. आपल्याला या आत्म्यांना हाताळावं लागतं. Are you getting me, people? कळताय ना मी काय म्हणतो? सगळ्यांनी शांतपणे खाली बसून घ्या आणि लक्षपूर्वक ऐका तर तुम्हाला कळेल मी काय बोलतो. Like in Hebrew, जसं हिब्रू मध्ये every name has a trait. प्रत्येक नावामागे काहीतरी आहे. There is a character behind that म्हणजे name. प्रत्येक नावामागे काही ना काही एक कॅरेक्टर आहे, व्यक्तिमत्व आहे. And that character rules and it is behind it. आणि ते व्यक्तिमत्व राज्य करतं त्याच्या मागे असलेलं. Like we know of Jezebel. जसं इजबेल आपल्याला ठाऊक आहे.
She was one of the most wicked queen who married King Ahab. इस्रायल राणी अतिशय दुष्ट राणी होती जिनं अहाब राजाशी लग्न केलं. And King Ahab married her in order to assist the leading, in assisting the children of Israel to worship the Baal. आणि अहाब राजाने सुद्धा तिच्याशी लग्न करून इस्रायली मुलांना बालच्या आराधनेमध्ये टाकलं. Because कारण King Ahab wanted a queen who will stand with him, that they can turn the hearts of the children of Israel towards Baal worship. अहाब राजाला अशीच राणी हवी होती की जी राणी येईल आणि या सगळ्या इस्रायली लोकांना बाल दैवतेची आराधना करायला लावेल. And so Jezebel was cunning and spiritually being controlled by the demons. आणि इस्रायल होतीच फार क्रूर, वाईट, दुष्ट आणि सैतानाचं, दुरात्म्यांचं तिच्या राज्य A असायचं. particular spirit was ruling her life. एक विशिष्ट सैतानी आत्मा इस्रायल राणीवर नेहमी काम करायचा. And that's how you see that she orders the death of all the prophets of the Lord. अशा रीतीनं आपण पाहिलं की प्रभूच्या सर्व संदेष्टांचं मरण तिने फरमान काढलं, त्यांच्या मृत्यूचं. That she wanted all of them to be killed. म्हणजे काय की तिची इच्छा होती की हे प्रभूचे सगळे संदेष्टे ठार मरावेत. She also wanted Elijah to be killed. एलिया सुद्धा ठार मरावा अशी तिची इच्छा होती. So you can understand there is an evil spirit operating behind such wicked people. मग आपल्याला कळून येतं की अशा दुष्ट लोकांच्या मागून एक सैतानी दुरात्मा काम करत असतो. And so though Jezebel died आणि जरी इस्रायल राणी मेली many years back, अनेक वर्षांपूर्वी, but the spirit of Jezebel is still raging even today. पण इस्रायल राणीचा तो आत्मा अजूनपर्यंत काम करत आहे. And this spirit was also found in the Thyatira church. आणि हा इस्रायल राणीचा आत्मा थुअतिरा चर्च मध्ये सुद्धा सापडला. If you read in the book of Revelation 2 and 3, you find that Jezebel's spirit is operating in the Thyatira church. Or Thyatira church. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 2-3 अध्यायामध्ये तुम्ही लोकांनी जर वाचलं तर तुम्हाला कळेल की हा इस्रायल राणीतला सैतानी दुरात्मा, ती जरी मरून अनेक वर्ष झालेली आहेत तरी सुद्धा थुअतिरा नावाच्या चर्च मध्ये कार्य करत होता. The wrong teaching entered that church. चुकीची शिकवण त्या चर्चच्या आत घुसली. And so Jesus revealed this to the church आणि येशूंनी चर्चला हे प्रगट केलं. when he said in Revelation 2 verse 20, जेव्हा प्रगटी 2:20 मध्ये येशू म्हणाले, I have this against you that you are tolerating Jezebel in your church. She is misleading you people. She was committing spiritual adultery. She is teaching wrong doctrines and teaching immorality. प्रगटीकरण 2 अध्याय त्यातलं 20 वचन, तरी माझ्याजवळ तुझ्या विरुद्ध हे आहे की जी इजबेल स्त्री आपल्याला भविष्यवादी म्हणवते आणि माझ्या दासांना जार कर्म करायला व मूर्तीला अर्पिलेले पदार्थ खायला शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोयस. See, now, this is not Jezebel. She is dead long back. आता ही इजबेल नाही, इजबेल मरून अनेक वर्ष झाली. But the spirit that was in operation through Jezebel still existed. पण इजबेल राणीतून जो सैतानी आत्मा काम करत होता तो अजून अस्तित्वात होता. So also, तसं all these nations are guided by spirits. हे जे सगळे देश आणि राष्ट्र आहेत ते आत्म्यांद्वारे चालवले So we जातात. are learning on how these spirits operate in the spiritual realm. तर आध्यात्मिक स्तरामध्ये हे जे काही आत्मे असतात ते कशी कामं करतात ते आपण शिकतोय. So that we can keep ourselves away from these evil spirits. म्हणजे या सगळ्या दुरात्म्यांपासून आपण स्वतःला लांब ठेवायचं. इस्रायल राणी सारखे काही दुरात्मे आपल्याला जर समजले तर त्यापासून लांब राहायचं. We need to check our lives. आपलं जीवन तपासा. Because we are not going to speak on all the 7 nations that were against the children of Israel. कारण इस्रायली लोकांच्या विरुद्ध असलेल्या 7 देशांवर तर आपण बोलणार नाही. But पण we are going to maybe take one of them. एक करून आपण घेऊ. And each name has a character behind it. आणि प्रत्येक नावामागे काही ना काही व्यक्तिमत्व आहे, चारित्र्य गुणधर्म आहे. And so today we will learn about this Perizzite spirit. तर हा जो परिजाई आत्मा होता त्याविषयी आज आपण, किंवा परीची आत्मा होता त्याविषयी आपण शिकूया. So we will see whether we have this Perizzite spirit operating in our lives. की आपल्या जीवनामध्ये कुठे हा परीची आत्मा तर काम करत नाहीये ना हे बघूया. Whether they are ruling in our lives. आपल्या जीवनावर कुठे हा आत्मा जर साम्राज्य करत असेल तर ते तपासूया. Because these spirits are real. कारण हे आत्मे खरे असतात. And their effects in the people's lives are very dangerous. आणि या आत्म्यांचा परिणाम लोकांच्या जीवनावर झालेला महाभयानक आणि धोकादायक असतो. So you can write it down. पाहिजे तर लिहून घ्या. What is a Perizzite spirit? परीची आत्मा म्हणजे काय? What is a Perizzite spirit? परीची आत्मा म्हणजे काय? The word Perizzite in Hebrew means हिब्रू भाषेमध्ये परीजी या नावाचा अर्थ
belonging to a village. एका गावाच्या मालकीचा, एका खेड्याच्या मालकीचा. Parasite spirit means belonging to a village परीची आत्मा म्हणजे एका गावाच्या मालकीचा. or village mentality. म्हणजे गावकऱ्यांची कशी मानसिक वृत्ती असते, खेड्यापाड्यातल्या लोकांची तशी वृत्ती. So a great deal can be inferred directly from the meaning of the word parasite. तर परीची या शब्दातनं आपण थेट फार मोठा अर्थ काढून घेऊ शकतो. So parasite means belonging to a village. तर परीची या नावाचा अर्थ आहे खेड्याच्या गावाच्या मालकीचा. Village mentality. आणि खेड्यातल्या लोकांची जी मनोवृत्ती असते त्या वृत्तीचा. Now villages have an under meaning of smallness. आता खेड्यापाड्यांमध्ये खेड किंवा गाव म्हटलं तर त्याच्यात एक लहानता आपल्याला दिसते. People who grow up in villages, जी माणसं खेड्यापाड्यात मोठी होतात they are exposed to very limited opportunities. मर्यादित संधीला ते उघडे होतात, कारण ते खेड्यात राहतात, त्यांना संधी जास्त मिळत नाही. Very limited opportunities for growth, for education or आणि whatever. फार मर्यादित संधी खेड्यात राहणाऱ्या लोकांना मिळते, शिक्षणाची म्हणा किंवा नोकरीची म्हणा, कशाची म्हणा. Even in the area of culture or entertainment, आणि मग मनोरंजन म्हणा, करमणूक म्हणा, संस्कृती म्हणा, परंपरा म्हणा, याच्यात सुद्धा opportunities are very scarce. संधी फार कमी लाभते लोकांना खेड्यात. And so if not careful, आणि जर सांभाळून राहिलो नाही people who grow up in villages तर जी माणसं खेड्यात मोठी होतात can develop a very limited vision of life. त्यांच्यामध्ये आयुष्याचा फार एक मर्यादित असा दृष्टांत येऊ शकतो. विशाल नाही, मर्यादित, तोटका, छोटा. We are not putting down the villagers, आपण काही खेड्यातल्या लोकांना कमी लेखत नाही, but because they lack certain things, पण त्यांच्यात काही गोष्टी कमी पडत असल्यामुळे they have no opportunity to grow. त्यांना संधीच लाभत नाही वाढायची, मोठं व्हायची. Because dreams are easily birthed in an environment where you see things are developed. कारण स्वप्न अशाच परिसरामध्ये विकसित होतात की जिथे हे अशी मनोवृत्ती पण विकसित होत असेल, संधी मिळत असेल. Where there are opportunities, where there are options. जिथे संधी आहे, पर्याय आहे, तिथेच. And since these are very limited in a village, आणि खेड्यापाड्यामध्ये ही सगळी संधी फार कमी मिळते लोकांना. villagers are very likely not to dream of great things. आणि खेड्यातली माणसं म्हणूनच मोठी मोठी स्वप्न रंगवत नाही. And the few who do have dreams, आणि ज्या काही खेड्यातल्या माणसांमध्ये, थोड्या माणसांमध्ये समजा काही स्वप्न आहेत, they always dream to come out of that village, नेहमी त्या खेड्यातनं ते बाहेर यायचा प्रयत्न करतात to go into cities, की कुठल्या तरी मोठ्या नगरात त्यांनी so जावं, that they can succeed in life. की त्यांना आयुष्यामध्ये यश मिळावं. Because they know, कारण त्यांना ठाऊक आहे if I stay in a village, मी जर खेड्यात राहिलो I cannot succeed. तर मला यश मिळणार नाही My dreams cannot be fulfilled. आणि माझी स्वप्न पूर्ण होणार नाही माझ्या गावातच मी राहिलो तर. So those people just come out of the villages, मग खेड्यापाड्यातली माणसं आपलं खेड, आपलं गाव सोडतात, they enter into cities, एखाद्या मोठ्या शहरात येतात and they see that their dreams and visions are fulfilled. आणि तिथे येऊन मग ते बघतात की त्यांची स्वप्न, त्यांचे दृष्टांत पूर्ण व्हावे. So you cannot blame them completely. तर तुम्ही खेड्यातल्या लोकांना संपूर्णतः दोषी नाही म्हणू शकत, But then you will always hear them cribbing. कारण खेड्यात पण तुम्ही खेड्यातल्या माणसांना नेहमी कुरकुर करताना ऐकाल. They will always be complaining. खेड्यापाड्यातली माणसं नेहमी तक्रार करत असतात. Say, and most of the suicide cases also you hear of coming from the farmers. आणि जास्तीत जास्त आत्महत्येच्या बातम्या सुद्धा आपण ऐकतो शेतकऱ्यांकडून आलेल्या. Why? का? Because they are snubbed. कारण की त्यांची सगळी अशी मनस्थिती दबलेली असते The ना, facilities are not given to them. त्यांच्याकडे सगळ्या सोयी नसतात There is no improvement. आणि त्यांचं काही विकसन नाही, सुधारणूक नाही. Are you getting me? खेड्यापाड्यामध्ये काहीच नसतं ना, कधी लाईट नाही, काही नाही, त्यामुळे काहीच नाही. No water, no tap. पाणी नाही, नळ नाही, लाईट roads. नाही, रस्ते नीट नाही, Only cities are developed. शिक्षण चांगलं नाही, शाळा नीट नाही. नगरात, शहरातच विकसन होतं, खेड्यापाड्यात नाही. And that makes them not to come up in life. आणि त्यामुळे खेड्यातली माणसं आयुष्यात वर येत नाहीत. But if you see abroad, पण जर तुम्ही फॉरेनला, परदेशी पाहिलं, you will not even recognize this is a farmer and this is a city man. परदेशी गेल्यानंतर, फॉरेनला गेल्यानंतर तुम्हाला कळणार पण नाही की हा एखादा शेतकरी माणूस आहे आणि हा नगरातला माणूस आहे, फरक कळत नाही. Because the farmers also will have all latest gadgets, latest tractors, latest machinery to bring out harvest. कारण फॉरेन मध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे कोणी साधारण शेतकरी आहेत गावातले, त्यांच्याकडे सुद्धा अगदी अत्याधुनिक सगळ्या गोष्टी असतात, मशिनरी म्हणा किंवा सगळी साधनं म्हणा. And they will talk good English. चांगलं इंग्लिश बोलणार, They may wear coat and suit also. सूटही घालणार, And कोटही you may not घालणार, even know that they are farmers. आणि तुम्हाला कळणार पण नाही की हा साधा शेतकरी आहे. But here in India, पण भारतामध्ये we have that mentality. आपली मानसिक वृत्ती तशी आहे. And so
Most of the time it happens because they lack opportunity. आणि जास्तीत जास्त वेळेला मग असं होतं की खेड्यातल्या लोकांना संधी मिळत नाही आणि संधी मिळत नाही म्हणून मग ते दबलेले राहतात. And so we still have the poor farmers taking the bullock cart and the yoke and then farming and sowing. आणि म्हणून all- आपल्याकडे अजून आपण जुनीच प्रथा सगळी बघतो की शेतकरी म्हटलं तर ती बैलाची जोडी, त्याच्यावरती जोखड, त्याच्यातनंच ते नांगरतात, ते सगळं जुनं पुराण. We are still in the age old type of harvest. आणि अजूनही आपण जे काही पीक आपण लावतो किंवा पीक कापतो त्या सगळ्या प्रथा आपल्या जुन्याच आहेत, ती सगळी टेक्निक आपली जुनीच आहे अजून. And the agricultural sector is backward. आणि हा शेतकऱ्यांचा जो विभाग आहे तो अगदी मागासलेला आहे. And that is why the productivity also is very low, extremely low. आणि in India. मागासलेला असल्यामुळे उत्पादनशीलता सुद्धा शेतकऱ्यांची कमी आहे, कारण त्यांचं विकसनच हवं तसं होत नाही. Amen. तंत्रज्ञान आज जगामध्ये, भारतामध्ये सुद्धा एवढं वाढलेलं आहे. डिजिटल इंडिया हो गया But लेकिन only the cities. फक्त शहरांमध्ये डिजिटल इंडिया हो गया, अजून खेड्यापाड्यात तेच आहे. Moreover, 20% of Indian population lives below the poverty line. आणि भारतीय लोकसंख्या जी आहे त्यातली 20% लोकसंख्या गरिबीच्या रेषेखाली राहते And so they भारतात. cannot access to education. तर त्यांना शिक्षणाची वगैरे संधी मिळतच नाही, कारण 20% लोकसंख्या भारताची गरिबीच्या रेषेखाली राहणारी जनता आहे. And moreover, त्याहून जास्त since there are not many rivers also, नद्या सुद्धा आता फारशा राहिल्या नाहीत, they have to completely depend on rain. म्हणून त्यांना संपूर्णतः पावसावरच अवलंबून राहतं की देवाने पाऊस पाडला तर पुढे पीक येईल. And so they pray to the rain god. आणि मग ते पाऊस नावाच्या देवाला प्रार्थना करतात. If it rains, पाऊस they पडला are happy. तर आम्ही आनंदी. If there is no rain, पाऊस नाही पडला some of them will commit तर suicide. त्यांच्यातले काही आत्महत्या करतात, कारण की बीज पेरलेलं असतं, पाऊस नाहीये, शेताला पाणी नाहीये, They incur heavy losses. आणि मग त्यांचं नुकसान खूप होतं. आपल्या नद्या धड नाही, आपले तलाव धड नाही. Though the government is trying its best, they don't have to pay income tax like us. आणि जरी सरकार फार प्रयत्न करत आहे की त्यांना आपल्यासारखा मिळकत कर भरावा लागू नये, But they also should have something like coming up in life. पण तरी सुद्धा त्यांच्याही त्या खेड्यातल्या माणसांच्या जीवनात सुद्धा आयुष्यात वर यायच्या काहीतरी संधी असायला पाहिजेत. And so those who have that kind of desire, they come to the city. आणि मग ज्या लोकांमध्ये, खेड्यात राहणाऱ्या ज्या लोकांमध्ये अशा पद्धतीची इच्छा असते, शेवटी त्यांना ते गाव सोडावं लागतं आणि शहरात यावंच लागतं, कारण शहरातच ती सगळी संधी मिळते. And so the water reserves too are depleting. आणि मग आपला जो पाणी साठा आहे तो सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. You see it नद्या here. किती उथळ All झाल्या. the rivers have become gutters. नदीचं पात्र किती उथळ आहे. आज नदी नाही गटार दिसते. I mean, they are not able to remove all those plants आणि from the rivers. जे काही सारखं तिथे उगवतं, वनस्पती उगवतात, नदीत उगवतात, ते सुद्धा त्यांना नीट काढता येत नाही. In fact, there are no rivers left now. म्हणजे नदीच उरलेली नाही असं म्हणायला हरकत नाही. Amen. नदीच उरलेली नाहीये धड आता. So you can imagine मग तुम्ही कल्पना करा how much the farmers are suffering शेतकऱ्यांना किती त्रास होत असेल, तुम्ही अंदाज लावा. because they don't even have the basic needs met. कारण की त्यांच्या मूळतः गरजा ज्या आहेत त्या गरजा सुद्धा भागत नाहीये. So most of them have stopped dreaming. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता स्वप्न रंगवणं बंद केलं. And so since villages impart a sense of smallness, आणि म्हणून गावकऱ्यांमध्ये, खेड्यापाड्यातल्या लोकांमध्ये तो एक न्यूनगंड, तो एक कमीपणा येतोच. they tend to see themselves as very small, insignificant. आणि ते स्वतःला कमीच लेखतात की नाही, आम्ही कोणीतरी छोटे लोक आहोत, आम्ही काही मोठी लोक नाही, आम्ही शहरातली माणसं नाही, आम्ही छोटेच आहोत. And so Bible is saying तर बायबल म्हणतं there is a spirit called the Perizzite spirit. एक आत्मा आहे, परीची आत्मा. And these people are trapped with the Perizzite spirit. आणि ही जी कोणी माणसं असतात ना, ती परीची आत्म्याने जखडलेली असतात. Those people who see themselves very small, जी माणसं स्वतःला कमी लेखतात, स्वतःला छोटं मानतात, those who see themselves with very little potential, आणि जी माणसं स्वतःमध्ये कमी कुवत असं मानतात की नाही, माझी तेवढी क्षमताच नाही, माझ्यामध्ये तेवढी कुवतच that नाही, I will only eat, drink and then have children and that's all is किंवा my life. मी फक्त जेवणार, खाणार, पिणार आणि मला संतान होऊ देत, मुलं बाळ होऊ देत, And I will प्रपंच. just step aside out of those people who want to dash out of the village and live a city life. आणि बस तेवढंच माझं जीवन आहे. मला काही त्या लोकांमध्ये जायचं नाही की जी माणसं खेडपाडं सोडतायत, गाव सोडतायत आणि शहरात जातायत, मोठी स्वप्न रंगवतात, मला काही त्यांच्यात पडायचं नाही. See, and so that kind of spirit has come in the church. तर हा जो आत्मा आहे ना, तो चर्च मध्ये सुद्धा आलाय की नको बाबा, नको Yes. बाबा, मला नाही कराय. कशाला नको बाबा? See, Huh? because they have not realized how great their God is. कारण त्यांना अजून कळलेलंच नाहीये. म्हणतात बिलीवर, पण त्यांना माहितीच नाही बिलीवर लोकांचा देव किती मोठा आहे. You should know that your God is great. तुला कळलं पाहिजे ना, तुझा देव महान आहे. You may be small, तू लहान असशील but रे, your God is पण great. तुझा देव महान आहे ना. So we have to come out of that Perizzite तर spirit. आपल्याला त्या परीची आत्म्यातनं बाहेर पडावं लागेल. स्वतःला लहान मानणं, कमी लेखणं, न्यूनगंड ठेवणं, हमसे नाही होगा,
हमसे See? क्यों नहीं होगा? And so the Perizzite spirit can lead many generations to spiritual तर stagnation. परीची आत्मा जो आहे ना तो अनेक आत्म्यांना आध्यात्मिक संथतेत आणतो And stagnation will always lead to poverty. आणि एका जागी संत राहिलो की दारिद्र्य येतं. If you don't move forward, आपण जर पुढे गेलो नाही if you don't have a desire to move आणि forward, आपली जर पुढे जायची इच्छा नसेल if you are always stagnated, आणि आपण नेहमी एकाच जागी संत राहिलो you will land in poverty. तर तुम्ही दारिद्र्यात याल. Physical poverty, material poverty, and spiritual poverty. शारीरिक आध्यात्मिक भौतिक सर्व पद्धतीची गरिबी आणि दारिद्र्य तुमच्यावरती येईल. You need to rise up. तुम्हाला उठावं You लागेल have to come out of that Perizzite आणि spirit. त्या परीची आत्म्यातनं बाहेर पडावं This लागेल. Perizzite spirit was there when we were in the world. हा परीची आत्मा आपल्यामध्ये होता, आपण जगात असताना सगळ्यांमध्ये होता. We never wanted to shine. आपल्याला कधीच चमकायची इच्छा नव्हती We loved to be in darkness. आणि- Even if we were light, we wanted to be a light in our house. आणि आपल्याला नेहमी अंधारात राहायची इच्छा असायची. आपण जरी प्रकाशात असलो तरी आपल्या स्वतःच्या घरातच प्रकाशात असणार, बाहेर नाही जाणार. And so these are the people who tend to live in fear. तर अशी जी कोणी माणसं असतात ना ती घाबरतात, त्यांना भीती वाटते They are always afraid to do anything even for God. आणि ती भीतीमध्ये जगतात. देवासाठी सुद्धा काही करायला त्यांना नेहमी भीतीच वाटते. They fear for their lives. त्यांना आयुष्याची भीती वाटते, नको बाबा. They fear to take any risks. कुठलाही धोका पत्करायला त्यांना भीती वाटते, नको बाबा. They fear to enter into any business. कुठल्याही व्यवसायात जायला त्यांना भीती वाटते, नको बाबा. They fear to do any kingdom work. आणि देवाच्या राज्याचं सुद्धा कुठलंही काम करायला त्यांना सारखी भीतीच वाटते की नको नको आमचे नाही होगा, नको नको. We have to come out of असं it. नाही, त्यातनं आपण बाहेर पडायला I पाहिजे. have come out of the Perizzite spirit. मी बाहेर पडलोय परीची आत्म्यातनं. I was living in a Perizzite spirit. मी परीची आत्म्यात एकेकाळी राहिलेलो आहे. The Perizzite spirit had taken over my life. परीची आत्म्याने माझ्या जीवनाचा ताबा एकेकाळी घेतलेला I होता lived under a curse. आणि मी शापाखाली जगलो होतो. Having lost my father early in life. माझे वडील वारले मी फार लहान असताना. No food, no clothes, no house. खायला अन्न नाही, राहायला घर नाही, घालायला कपडे नाही, सांगायला मला लाज वाटत नाही, See? No self-image. काही नाही, स्वप्रतिमा नाही, काही नाही. Always keeping myself low. आणि नेहमी मी स्वतःला कमीच लेखायचो की नको बाबा हा आपला नाही. Inferiority complex. आणि एक कमी लेखणं, स्वतःला कमी लेखायचा स्वभाव झाला होता. But after Jesus touched my life, येशूंनी माझ्या जीवनाला स्पर्श I केल्यावर came out of that Perizzite त्या spirit. सगळ्या परीची आत्म्यातनं आता मी बाहेर The पडलो. Holy Ghost touched me. पवित्र आत्म्याने मला स्पर्श He केला removed that Perizzite spirit from me. आणि देवाने माझ्यातला तो परीची आत्मा काढून And टाकला. I know today, आज मला माहित आहे there is no limit if I walk with God. मी जर देवासोबत चाललो तर मला लिमिट नाही. There is no limit if you walk with आणि God. तुम्ही देवासोबत चालला तर तुम्हाला लिमिट नाही. लिमिटच्या पलीकडे तुम्ही कार्य कराल. Praise God. तुमची बुद्धी काम करणार नाही पण देव काम करेल. Amen. आमेन. There are people who suffer the most. काही लोकांना खूप त्रास होतो. Amen. आमेन. Like Jonathan, जसं योनाथान, Saul's son. शौलाचा मुलगा योनाथान, माहित आहे ना? He had a son named Mephibosheth. मफीबोशेत नावाचा योनाथानाचा मुलगा He होता was crippled. आणि तो लंगडा होता. How? कसा? Because the nurse took care of him. कारण की एक नर्स त्याला सांभाळायची And as she fled with him, आणि ती नर्स त्याला घेऊन एकदा पळताना, because she heard that Saul and Jonathan had died in battle, कारण तिने ऐकलं, तिच्या कानावर आलं की शौल राजा आणि योनाथान दोघेही युद्धात मरण पावलेत. she immediately picked up that small boy Mephibosheth, तर तिने लगेच त्या मफीबोशेतला त्या लहान लेकराला हातात घेतलं and out of fear she ran. आणि घाबरून ती जीप पळाली. Say, when you run with fear, you ruin yourself, you ruin somebody's life also. घाबरून पळायला लागलात ना की तुम्ही स्वतःचाही नाश करताय आणि दुसऱ्यांचा सुद्धा नाश करताय. असं घाबरून पळून जायचं नसतं. Because कारण- the new king would want to kill all the members of Saul's royal family also. आता नवीन राजा जो कोणी राज्यावरती येणार त्याला शौलाच्या घरातल्या सर्व लोकांना ठार मारायची इच्छा होणार. But पण she knew, तिला माहित होतं if I take Mephibosheth with me मफीबोशेतला जर मी माझ्यासोबत नेलं and keep him in a secluded place, आणि मी त्याला जर एका वेगळ्या जागी एकांतात ठेवलं say, he will grow up, तर मफीबोशेत मोठा होईल he will become a king. आणि राजा होईल. Her intention was right, म्हणजे त्या नर्सच्या हेतू चांगला होता. but that boy was just 5 years old. पण मफीबोशेत तेव्हा फक्त 5 वर्षाचा होता बेटा. When poor fellow, his father and his grandfather were killed in the battle. बिचारा, जेव्हा त्याचे वडील आणि आजोबा दोघेही युद्धात मरण पावले तेव्हा मफीबोशेत फक्त 5 वर्षाचा होता. And so when the news of the outcome of the battle reached the capital city, आणि मग जेव्हा नगरामध्ये राजधानीमध्ये ही बातमी आली, in 2 Samuel you can read in chapter 4 verse 4, 2 शमूएल 4:4 मध्ये त्याची नोंद आहे, तुम्ही वाचू शकता. the child's nurse grabbed him and fled, त्याला त्या नर्सनं त्या मफीबोशेतला घेतलं आणि पळाली. but she fell down.
पळता पळता पडली and dropped him as she was running. पळता पळता ती पडली तर तिच्या हातातनं मफीबोशेत पण पडला And he became lame. आणि तो लंगडा झाला. Fear will make you lame. भीती तुला लंगड करेल. Fear will make somebody else who is associated with you become lame. तू जर भिवून राहिला ना तर तुझ्या सोबतचे साथीदार सुद्धा भिवून भिवून लंगडे होतील. In your family, तुझ्या परिवारात if the father lives in fear, जर तुझ्या परिवारातले वडीलच घाबरून your जगतात family will become spiritually crippled. तर तुमचा संपूर्ण परिवार आत्मिक रीतीनं लुला लंगडा आणि पांगळा होईल. It's a parasite spirit. तो परीची आत्मा आहे. असं घाबरायचं नसतं. Don't fear anything. कशालाही घाबरू नका. God is with you. देव आपल्या सोबत आहे. God is with you. देव आपल्या सोबत आहे. देव तुमच्या सोबत आहे. एवढं ते काय घाबरायचं. Parasite spirit puts fear in the people. पण परीची आत्मा लोकांमध्ये भय घालतो. That is why they bury their talent in the earth. आणि म्हणून लोक काय करतात आपल्यातले कलागुण सगळे जमिनीमध्ये पुरून And टाकतात they don't do anything for God and His kingdom. आणि देवासाठी देवाच्या राज्यासाठी काही करत नाहीत. मल्टी टॅलेंटेड आहेत पण करत काही नाही देवासाठी आणि देवाच्या राज्यासाठी. In the beginning they do it. सुरुवातीला थोडं थोडं करतात. After 10 years, 10 वर्ष झाली they are not seen anywhere in the की kingdom of God. कुठेही देवाच्या राज्यामध्ये ती माणसं परत काही करताना दिसत नाही. That fire needs to be kept burning in your life till the last breath of your पण life. असं नाही. ती जी आग आहे ना पेटलेली ती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या जीवनात जळती पाहिजे. Even age should not make the difference. आणि वयाने सुद्धा फरक पडता कामा नये की नाही आता माझा वय झालं आता मी म्हातारा झालो काय नाही. Even trouble should not make the difference. त्रासांमुळे सुद्धा काही फरक पडता कामा नये. Even blessing should not make the difference. खूप सारे आशीर्वाद मिळाले तरी सुद्धा काही फरक पडता कामा नये. You should be the same for your God. तुम्ही तुमच्या देवासाठी तसेच पाहिजे. Love in trouble, love without trouble, love without anything, love with all things. त्रासांमध्ये असताना देवावर प्रेम, त्रासात नसताना देवावर प्रेम, काही आहे देवावर प्रेम, काही Amen. नाही देवावर प्रेम. मला देव सारखा लागतो, माझं देवाशिवाय होत नाही. Fear makes them to make mistakes. पण भीती या पद्धतीच्या लोकांना चुका करायला लावते कारण माणूस घाबरला की चुकतो. Fear puts a low self-image in them. आणि भीती त्यांची स्वप्रतिमा कमी करून टाकते की हम कोण आहे, हम तो कुछ भी नहीं है. What we are villagers. आम्ही कोण आहे बाबा, आम्ही तो छोटे बाबा, आम्ही तर गावातले बाबा. Y'all will have car, we have bullock तुमचं cars. काय बाबा, तुमच्याकडे कार आहेत, गाड्या आहेत, आमची अजून बैलगाडीच आहे. You have tap water, we have well काय water. तुमचं बाबा, तुमच्याकडे नळाचं पाणी, आमच्याकडे अजून विहिरीच आहे. Say, अबो, see, I'm not talking about literal villages. I'm talking about the village spirit. मी अक्षरशः खेड्यापाड्यांविषयी बोलत नाही, गैरसमजूत करू नका. पण जो एक आत्मा लागतो ना असा खेड्यापाड्यात असल्यासारखा त्या आत्म्याविषयी बोलतोय I'm मी. talking about that spirit. त्या आत्म्याविषयी बोलतोय मी की असले आत्मे असतात बिलीवर लोकांमध्ये सुद्धा. I told you, I have been raised up with a very poor self-image. मी सांगितलंय तुम्हाला, मी सुद्धा अतिशय छोट्या आणि लहान स्वप्रतिमेत वाढलेला मुलगा. But after Jesus took over my life, पण येशूंनी माझ्या जीवनाचा ताबा घेतल्यानंतर that confidence, तो विश्वास, that boldness ते धाडस that you see in me today came because of the Holy Spirit. आज जे तुम्ही लोक माझ्यामध्ये तो विश्वास आणि धाडस बघताय ना ते पवित्र आत्म्यातनं आलेलं आहे माझ्यात. Because the more I spend my time with Jesus, कारण जेवढं जास्त मी येशूंच्या सहवासात वेळ घालवतो the more bolder I become. तेवढं जास्त मी धाडसी होतो, हिम्मतवान होतो. मला कशाचं आणि कोणाचंही भय वाटत नाही. आय एम नॉट स्केअर्ड ऑफ एनिथिंग अँड एनीबडी. Doesn't the Bible say बायबल म्हणतं in ना Acts 4:13? प्रेषित 4:13 मध्ये Now when they saw the boldness of Peter and John पेत्र आणि योहानात असलेलं धाडस जेव्हा त्यांनी पाहिलं and perceived that they were unlearned and ignorant men, आणि त्यांना कळलं की बापरे हे लोक अडाणी लोक आहेत, अशिक्षित लोक आहेत, अजाण आहेत. they were village kind of people. ते खेड्यापाड्यातले लोक असल्यासारखे आहेत. Because Galilee was like a village kind of people compared to Jerusalem. कारण की यरुशलेमेच्या समोर गालिल म्हटलं तर अगदी खेड्यापाड्यासारखंच होतं. Jerusalem means spiritually they were well placed. आणि यरुशलेम म्हणजे आध्यात्मिक रीतीनं सगळे हाय फाय एकदम मोठे लोक. Gamaliel and Paul of Tarsus, आणि गमलिएल म्हणा, तार्शीसचा पॉल म्हणा, the ते सगळे- Sanhedrin, आणि सभागृह सनेड्रिन म्हणा, all qualified people. सगळे शिक्षित लोक, क्लास लोक यरुशलेम. Compared to Galilee, आणि गालिलशी तुलना केली I mean Galilee was nothing. तर गालिल काहीच नव्हतं. All fishermen. म्हणजे यरुशलेमेशी गालिलाची तुलना केली तर गालिल काही नव्हतं. गालिल म्हटलं तर मासेमारी करणाऱ्या लोकांनी भरलेलं गाव. From far you come to know he's a fisherman because he will smell of fish. लांबूनच त्याला बघितलं की कळायचं की हा कोळी हा मासेमारी करतो कारण त्याला तो आला की वास येतो, त्या See? माशाचा वास येतो. And Bible says, बायबल म्हणतं and they took knowledge of them that they had been with Jesus. आणि त्यांना कळलं की हे येशू बरोबर राहिलेले होते. Say,
the more you are with Jesus, जेवढे जास्त तुम्ही येशूंसोबत राहाल the more you will be released of your parasite spirit. तेवढं तुमच्यातनं तो परीची आत्मा निघून जाईल. See? येशूच्या. The council members were astonished आणि सभागृहातल्या माणसांना आश्चर्य वाटलं, because they witnessed the bold courage of Peter. कारण पेत्रामध्ये असलेलं धाडस त्यांनी बघितलं की हा एवढा अडाणी पण एवढा धाडसी आहे. They saw the bold courage of John, आणि योहानात असलेलं धाडस सुद्धा त्यांनी पाहिलं and they saw आणि पाहिलं these were Galileans. हे गालिली लोक आहेत, They were not Jerusalem people, हे यरुशलेमेतले लोक नाही, गालिलातले. ordinary fishermen हे साधे मासेमारी करणारे लोक आहेत, who never had any religious training. ज्यांच्याकडे काही धार्मिक प्रशिक्षण नाहीये. Then मग they began to understand the effect that brought about this kind of change in them. मग त्यांना कळायला लागलं की या पद्धतीचा बदल कशामुळे या लोकांच्या जीवनात आलेला आहे. That these people have been spending their time with Jesus. की येशूंच्या सहवासात राहिलेले लोक आहेत. You want to be strong in the spirit? तुम्हाला आत्म्यात खंबीर राहावं लागेल. Spend quality time with Jesus. आणि आत्म्यात खंबीर राहायचं असेल तर येशूंच्या सोबत जरा चांगली वेळ घालवा. If you want to be delivered of your sickness, तुम्हाला जर तुमच्या आजारांपासून सुटका हवी असेल spend time with Jesus. जरा येशूंच्या सोबत चांगली वेळ घालव. मला If वेळ you नाही want वेळ नाही बोलू नको. to be, if you want to be delivered of your fear, तुला जर तुझ्या भीतीपासून सुटका हवी असेल spend time with Jesus. येशूंच्या सहवासात वेळ घालव. तिथे म्हणायचंच नाही असं की मला वेळ नाही. Praise God. येशूंसोबत राहायला वेळ नाही. People ask, लोक विचारतात, how did you become so bold? नाही एवढे धाडसी कसे झाला? You are an introvert. तुम्ही एवढे इंट्रोवर्ट होता, लोकांमध्ये मिसळायचा नाही, बोलायचा नाही, You had such a poor self-image. आणि तुमची स्वप्रतिमा एवढी गरीब होती. Because कसे तुम्ही एवढे धाडसी झाला? कारण from day one पहिल्या दिवसापासून till today, आजपर्यंत, till this morning, आजच्या सकाळपर्यंत I spent quality time with Jesus. मी येशूंच्या सहवासात चांगली वेळ घालवणारा माणूस आहे. म्हणून मी इंट्रोवर्ट होतो, मी स्वप्रतिमा माझ्यातली कमी होती, तरी सुद्धा त्या सगळ्यातनं मी बाहेर पडलोय, कारण मी येशूंच्या सहवासात रोज राहतो. Praise God. आमेन. And since David loved Mephibosheth, आणि दाविदाचं मफीबोशेतवर खूप प्रेम होतं. I mean Mephibosheth's father Jonathan, मफीबोशेतचा बाप योनाथान David wanted to bless Mephibosheth. दाविदाला, आणि मफीबोशेतचा बाप होता योनाथान, दाविदाचा जिगरी दोस्त होता. तर दाविदाच्या मनात आलं की योनाथानाच्या मुलाला मला आशीर्वाद द्यायचा आहे. Sometimes you are blessed because of somebody else. हो ना, कधी कधी आणि कोणाच्यामुळे तुम्ही आशीर्वादित होता. Sometimes your children are blessed because of you. कधी कधी तुमची मुलं तुमच्यामुळे आशीर्वादित झालेली असतात. Otherwise, nobody wants to bring Mephibosheth closer. नाहीतर मफीबोशेतला जवळ घ्यायला कोणी तयार नसतं, पण तुमच्यामुळे, बापामुळे पोरग आज पुढे आलंय. असंही होतं Praise कधी God. कधी, असंही कधी कधी होतं. And daddy and mummy, so don't be away from Jesus. म्हणून डॅडी मम्मींनी पण येशूंपासून लांब नका जाऊ. Because कारण the blessings that your children were receiving now, they'll be deprived of it. तुमच्या मुलांना जे आशीर्वाद तुम्ही येशूंच्या सहवासात राहिल्यामुळे मिळत होते, तुम्ही जर येशूंपासून लांब झाला तर तुमच्या मुलांना ते आशीर्वाद मिळणार नाहीत. Are you getting me? कळतंय का मम्मी डॅडी आणि लोक? हो. And so David wanted to bless Mephibosheth because of his father Jonathan. तर दाविदाच्या मनात होतं की त्याचा मफीबोशेतचा जो बाप आहे योनाथान, माझा जिगरी दोस्त, त्याच्यापायी मला मफीबोशेतला तर आशीर्वाद द्यायचाच आहे. Because Jonathan made a covenant with David. कारण योनाथानाने दाविदाशी करार केलेला I will होता be with you, की don't मी worry. तुझ्या सोबत राहणार आहे दाविदा, मी तुला सोडणार नाही. And David loved him. And so David told Mephibosheth, तर दावीद मफीबोशेतला म्हणाला, fear not. भिऊ नको रे. Say 2 Samuel 9, 7 and 8. 2 शमूएल 9 अध्याय 7 आणि 8 वचन काढा. 2 शमूएल 9, 7 आणि 8. The very first word he said is, fear not Mephibosheth. पहिला शब्द दाविदाने मफीबोशेतला सांगितला तो म्हणजे घाबरू नकोस. Let that parasite spirit not come upon you. तो परीची आत्मा तुझ्यावर येऊ देऊ नकोस. Be delivered of that parasite spirit. त्या परीची आत्म्यातनं सुटका पाव. Say, because कारण he was living in Lodibar. तो लोदीबार मध्ये राहत होता. Cursed place. लोदीबार एक जागा आहे, त्या जागेत, त्या शापित जागेत राहत होता, All alone. एकटा. Who was he? कोण होता तो? कोण होता तो? King's grandson. महाराजांचा नातू. लोदीबार शापित जागेत राहत होता एकटा. Say, he forgot also he was a king's grandson. होता होता तो विसरला सुद्धा की माझे आजोबा महाराज होते. David told him, दावीद त्याला म्हणाला, fear not, भिऊ नको, for I will surely show you kindness for Jonathan your father's sake. कारण योनाथान तुझा बाप याच्या करता मी खचित तुझ्यावर दया करीन. Ah. For your father's sake I will have mercy on you. तुझ्या बापापायी मी तुझ्यावर दया करीन. तुझा बाप फार देवाच्या सहवासात असायचा बेटा. Mothers and fathers, आई बापा नो,
Even at times, if your children miss church, you don't miss church. कधी कधी तुमच्या मुलांनी चर्चला दांड्या मारल्या तरी तुम्ही नका मारू, Because कारण your children will be blessed on behalf of you. तुमची मुलं तुमच्यामुळे आशीर्वादित होणार आहेत. Hey. तुम्ही मुलांसारखे वागायला लागू Yes. नका. मुलांना तुमच्यासारखं वागायला शिकवा. Are you getting me? डोंट बिहेव लाईक देम, टीच देम टू बिहेव लाईक यू. Make them like you. त्यांना तुमच्यासारखं बनवा. And today, if your children are enjoying life आणि आज तुमची मुलं जीवनाचा आनंद घेतायत, because you are Jonathans, तुम्ही योनाथान आहात म्हणून घेतायत. because you are हालेलुया. Jonathans, तुम्ही योनाथान आहात म्हणून तुमची पोटची मुलं आज आशीर्वाद घेतायत, आनंद घेतायत. and so David said, दावीद बोलला, I will show kindness for Jonathan, your father's sake, तुझा बाप योनाथान याच्या करता मी तुझ्यावर दया करीन, and I will restore thee all the land of Saul, your father, आणि तुझा बाप शौल याचे सगळे शेत मी तुला परत देईन, and you shall eat bread at my table continually. आणि माझ्या मेजावर तू नित्य भोजन करशील. तू I will- रोज मेरे साथ बैठ के खाएगा. I will give you all the land, मी तुला सगळी जमीन परत करीन. not हालेलुया. for Saul's sake, शौला खातर नाही, for Jonathan's sake. तुझ्या आजोबां खातर नाही, तुझ्या बापा खातर. If it was Saul, शौल असताना I wouldn't have done anything तर मफीबोशेत आम्ही काही नसतं केलं, because he was never faithful to God. कारण तुझे आजोबा जरा बेईमानच होते, कधीच विश्वासू नव्हते. But for Jonathan's पण sake, योनाथाना खातर तुझा बाप एक नंबर अव्वल. and हालेलुया. you shall eat food with me every day. आणि रोज तू माझ्या मेजावर बसून मेरे टेबल पे बैठ के तू रोज खाएगा बेटा. Mephibosheth bowed himself. See what it says, 8 words. 8व वचन वाचा. मफीबोशेताने तेव्हा नमन केले. Bowed himself. नमन करायला डोकी झुकवावी लागतात. And he said, आणि म्हणाला, what is your servant that you should look upon such a dead dog as I am? तू माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्यावर दृष्टी लावावी असा तुझा दास हा मी कोण आहे? Who is speaking? कोण बोलतं? Parasite spirit. परीची आत्मा मफीबोशेत मधून बोलला की मी कोण आहे? I'm a dog. मी कुत्र आहे, I'm nobody. मी कोणी नाहीये, I'm a small person. मी छोटा माणूस I'm आहे, from a village. मी गावातला आहे, I have nothing. माझ्याकडे काही नाहीये, I'm stupid. मी बावळट आहे, I'm fool. मी मूर्ख आहे, I'm dust and ashes. मी माती आहे, मी धूळ आहे. Yes, you may have those feelings inside आतून तुला त्या भावना असतील, and keep it inside, त्या आत तू ठेवलेल्या असतील, but move with the strength of God. पण देवाच्या शक्तीने पुढे जा ना. तू जे काही आहे, तू जे काय Yes. आता स्वतःचं वर्णन केलं, मी मूर्ख आहे, मी बावळट आहे, मी लहान आहे, मी गावचा आहे, मी असा आहे, देवाला सगळं माहिती आहे. Yes. तू देवासोबत पुढे जा, That's what we are saying. ते म्हणायचं आपल्याला. Move बाकी- with the strength of God. देवाच्या शक्तीने पुढे जा. बाकी तू कसा आहे आणि मी कशी आहे We all know. सगळ्यांनाच माहितीये, देवाला माहितीये, सगळ्यांना माहितीये. Because of his disability, पण त्याच्यामध्ये जे अपंगत्व आलेलं, Mephibosheth grew up to be a person with a very low self-esteem. त्यामुळे मफीबोशेत अगदी कमी न्यूनगंड, म्हणजे स्वतःला कमीच लेखायचा, इतका असा इंट्रो एकदम दबलेला, कोणाशी बोलणार नाही, मिसळणार नाही. I mean, at least he could have said, I am just a living dog. कमी कमी तो असं म्हणू शकला असता, मी जिवंत कुत्रा आहे. But he said, I am a dead dog. मी मेलेला कुत्रा आहे. बोला, मेलेला कुत्रा क्या काम का. Amen. आमेन. Parasite spirit. Parasites are crippled people, परिजी आत्मा, हे परिजी लोक लुळे लंगडे पांगळे असतात, lame people लंगडे असतात, who have lame excuses. ज्यांची कारणही लंगडी नाही, मेरे से होया नहीं, ऐसा हो गया. तू रग बाजू में क्या बोल रहा है? Their talks are lame. त्यांचं बोलणंही लंगड, Their actions are lame. त्यांची कृत्य पण लंगडी. नाही नाही, ऐसा हो गया इसलिए हम ऐसा नहीं कर सके, वैसा नहीं करे. अरे तू बंद कर The बाबा. lame people who feel unworthy, अपंग माणसं, ज्यांना असं वाटतं नाही नाही आमची तर लायकीच नाही, आम्ही तर नालायक माणसं आहे, who feel spiritually unable to walk on their own. ज्यांना आत्मिक रीतीने असं वाटतं की नाही नाही मी नाही बाबा असं चालू शकत आत्म्यात. And though we tell them, आणि जरी त्यांना आम्ही सांगितलं, Jesus is with you, आमच्या सारख्यांनी जरी त्यांना सांगितलं की येशू तुझ्या सोबत No, आहे, no, no, no. तरी ते म्हणा नाही नाही नाही, put नाही, somebody else there. नाही नको नको बाबा, Take मला नको somebody बाबा. else there. तुम्ही दुसऱ्याला ठेवा बाबा, दुसऱ्याला ठेवा बाबा. का Are you getting me? कळतंय का? Because they don't trust in God. कारण त्यांचा टू बिगिन विथ देवावर विश्वासच नाहीये. They are not ready to die for Jesus. ते येशूंसाठी मरायलाच तयार नाहीयेत. आणि आहेत कोण? तर बिलीवर. They are not ready to take up the cross and follow Jesus. वधस्तंभ उचलून प्रभूच्या मागे चालायलाच तयार नाहीत. Though David said, जरी दावीद बोलला, I am with you. मी तुझ्या सोबत आहे. Say, Mephibosheth, I am with you. मफीबोशेताला दावीद म्हणाला, अरे राजा मी तुझ्या सोबत आहे. No, no, no. नो 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 नो, I am a dead dog. मी मेलेला But आहे. somebody is saying, I am with you. अरे पण कोणीतरी म्हणताय, आणि ते पण ऐर गैर नाही. दावीद तुला म्हणतोय मी तुझ्या सोबत आहे. He used to think a lot.
पण विचार खूप करायचा ना तो. He could not trust himself. स्वतःवरती विश्वास नाही. Now he cannot even trust David. आता दाविदावर पण विश्वास नाही. हे विचारवंत असलेच असतात. Walk freely in the name of Jesus. अरे येशूंच्या नावात जरा मोकळेपणाने चाला की. If the Son sets you free, you are free indeed. पुत्राने तुम्हाला मोकळं केलं तर तुम्ही खरोखर मोकळे आहात. Don't be like the tiny Tim. तर तुम्ही अशा एकदम टायनी टीम सारखे छोटे छोटे बनू नका. You know that fictitious story of Tiny Tim, तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल ना टायनी टीमची. a very old Christmas carol. एक अतिशय जुनी क्रिसमस कॅरल आहे. You know, it's a beautiful story. छान गोष्ट आहे ती. I will share it some other time. आणि कधीतरी सांगेन. But पण Tiny Tim was lame. टायनी टीम लंगडा होता. Yet तरी he brought smile into many faces. अनेकांच्या चेहऱ्यावर टायनी टीमने हास्य आणलं. That is the kind of Tiny Tim we should be. अशा पद्धतीचा टायनी टीम आपण बनायचं की मी असाच आहे पण मी आलो ना की खूप सारे लोक हसतात, त्यांच्या जीवात जीव येतो. I am lame like Jacob, but I am Israel. मी याकोबासारखा लंगडा आहे पण मी इस्रायल आहे. Praise God. मी याकोबासारखा लंगडा आहे पण मीच इस्रायल आहे. Praise God. आमेन. Amen. आमेन. आमेन. Though everyone forsakes you, जरी सगळ्यांनी तुम्हाला सोडलं ना, God will not forsake. देव तुम्हाला सोडणार नाही. God told Joshua, देव योशुआला म्हणाला, Moses, my servant is dead. मोशे माझा सेवक मेला Now therefore arise, आणि म्हणून आता उठ, go over this Jordan, जा यार्देनेच्या पलीकडे you and your people, तू आणि तुझे लोक, to the land that I am going to show you. जी जमीन मी तुम्हाला दाखवतो तिथे जा. In Joshua 1, 2 and 3. योशुआ 1, 2, 3. Every place that the sole of your foot shall tread upon, ज्या प्रत्येक जमिनीवर तुझा पाय पडेल that I have given it to you. ती मी तुला ऑलरेडी दिलेली आहे. Believe that I have given it to you. विश्वास ठेव की मी ती जमीन तुला दिली. योशुआ 1, 3. Say that. Believe I have already given it to you. विश्वास ठेव की मी तुला ते ऑलरेडी दिलंय. God has already given us the promised land. देवाने आपल्याला अभिवचन दत्त देश ऑलरेडी दिलाय. Salvation is yours. तारण तुझं आहे. Blessings are yours. आशीर्वाद तुझे You आहे. are seated in heavenly places with स्वर्गीय Christ Jesus. स्थानामध्ये ख्रिस्त येशूंसोबत तू बसलेला आहे. The अजून काय blood, पाहिजे? precious blood is for you. मोलवान रक्त तुझं आहे. The spiritual blessings are for you. आध्यात्मिक आशीर्वाद तुझे आहेत. Strike the water, it should be divided. आणि मग तू पाण्याला मारलं की पाणी दुभंगतंय. काय पाहिजे अजून आपल्या सारख्यांना? खूप झालं ना, So बाद we झालं. should come out of that village तर mentality. त्या खेड्या पाड्यातल्या मानसिक वृत्तीतनं बाहेर पडा. There are two reasons why villagers don't have dreams and visions of दोन coming कारण out. आहेत. दोन कारण आहेत ज्या कारणांपायी खेड्यातल्या लोकांमध्ये, गावकऱ्यांमध्ये वर यायची इच्छा आणि स्वप्न नसतात. One, because of the old lifestyle. एक म्हणजे त्यांची जुनी जीवनशैली. And तेच ते. second, दोन, there is nobody to help them. त्यांना मदत करणारं कोणी नाही. There's मदत nobody to करणार, help them. त्यांना मदत करणारं कोणी नसतं. If government helps only the villagers, आणि सरकारनं जर फक्त गावकऱ्यांना मदत केली it will be comparable to the city. तर नगरासारखं होऊन जाईल गाव सुद्धा. And they will also rise up. आणि तेही वर येतील. And they will have meaning to life. त्यांच्याही जगण्याला अर्थ येईल. They will also dress up like you. ते सुद्धा तुमच्यासारखे कपडे They will घालतील. talk like you. तेही तुमच्यासारखं They बोलतील. will bring bountiful harvest there. भरपूर हंगाम त्यांनाही कापायला मिळेल. They are struggling to get loan. संघर्ष चाललाय रोज गावातल्या लोकांचा I should get loan to buy this. की मला the कर्ज tractor I have मिळावं, to मला buy. ट्रॅक्टर घ्यायचा आहे, शेत नांगरायचं आहे, मला लोन मिळायला पाहिजे, कर्ज माझं सँक्शन झालं पाहिजे, But- पाटाला पाणी नाही, मला मोटर घ्यायची. But somebody has to rise up from the village for village life to stop. पण गावातल्याच कोणीतरी उभं राहायला हवं आहे गावकऱ्यांचं तसलं जीवन संपायला. See, some of you who have come from villages. तुमच्यातले काही लोक जे खेड्यापाड्यातनं आलेले See आहेत. that somebody is raising hand. How many came from village now? किती लोक See this. खेड्यापाड्यातनं आलेले आहेत? हा, See the villagers. आम्ही पण मेन गुजरातच्या एका गावातनच आलेलो See आहे. the villagers. पनार आमच्या खेड्याचं नाव गुजरातमध्ये. तिथून आलोय आम्ही गुजराती इथे पुण्यात. Are you getting me? But today you will not know the difference. पण आज नाही फरक कळणार तुम्हाला. But if they go back to village, पण परत आम्ही गावी गेलो you will see my wife there with the तर तुम्हाला दिसेल जयश्री गुजराती साडी घालून walking a slow शेत walk. नांगरताना, घागर घेऊन पाणी भरताना. Hey, पण माझ्या वडिलांनी ते सोडलं, पुण्यात येऊन आडनावही बदललं. आम्ही होतो टोपीवाला, त्यांनी केलं पनारकर. are you getting me, people? सब बदल दिया. आडनाव के साथ एव्हरीथिंग चेंज्ड. Somebody from your family has to rise up. तसं तुमच्या परिवारातनं कोणीतरी उभं राहायला पाहिजे ना बेटा. And why it should not be you? आणि मग तू का नाही? तू का नाही? तू का म्हणतो मैं नाही, मैं नाही, मैं नाही? Bible says in Judges 5 verse 7. शास्ते 5 त्यातलं 7वं वचन बायबल म्हणतं, Life in the villages of Israel stopped.
It stopped because I, Deborah, हो ना. came. I came as a mother in Israel. शास्त्रे 5वा अध्याय 7 वचन. मी दबोरा उभी झाले, मी इस्रायलात आई अशी उभी झाले. तोपर्यंत इस्रायलमध्ये अधिकारी कोणीही व्हायचे नव्हते, ते व्हायचे राहिलेलेच होते. दबोरा Village म्हणतो, life had stopped. गावाकडचं जीवनच थांबलं. But पण Deborah rose, दबोरा उभी राहिली की नाही changed नाही. the whole city also. आणि संपूर्ण नगर, संपूर्ण गाव तिने बदलून टाकलं की मुझे तो कुछ करना ही पडेगा See, बाबा. the village in Israel, इस्रायल मधलं गाव, all the villagers were not ready to fight. सगळे गावकरी काही लढायला तयार नाहीत, उभं राहायला कोणी तयार नाही. They all held back सगळे मागे राहिले की नाही, हमसे नहीं होगा, हम नहीं करेंगे. till Deborah showed the way. दबोरा म्हणाली, मी करते, मी उभी राहते, मी मार्ग दाखवते, तो तुम्ही पाळा. I will come out of that Perizzite spirit. त्या परीची आत्म्यातनं मी बाहेर पडणार आहे. I'll come out of that village mentality. त्या गावाकडच्या मानसिक वृत्तीतनं मला बाहेर पडायचंय, See, मला and नाही राहायचं त्यात. Verse 6. आणि 6वं वचन. In the days of Shamgar and of Jael, the main roads were deserted. Travelers used the narrow, crooked side paths. शास्त्रे 5वा अध्याय 6वं वचन. अनाथाचा मुलगा शमगार याच्या दिवसात, याएल हिच्या दिवसात राजमार्ग पडीत झाले, वाटसरू आडवाटांनी चालत जायचे. They left the main highway. They Ma- were walking through the crooked, in the jungle, through the jungles they were walking. म्हणजे महामार्ग सोडून दिला होता लोकांनी, आणि लोक असं आड वाटेनं कुठून तरी गावातनं वगैरे झाडा झुडपातनं जायचे. महामार्ग तसाच, हायवे तसाच पडलाय. Fear always puts you in the last. भीती नेहमी तुला शेवटचाच कुठेतरी कोपऱ्यात ठेवते की नको. Fear will not allow you to walk on the king's आणि highway. भीती तुला महामार्गावर, राजमार्गावर चालूच देत नाही, कारण भीती भीती भीती. People were walking लोक चालत होते with fear. भीतीनं, घाबरून, They were not walking freely on the highways. भिवून चालत होते, आणि असं एकदम मोकळीकतेनं राजमार्गावर चालत नव्हते. If you are unable to walk freely in the spirit, जर तुम्हाला आत्म्यामध्ये मोकळीकतेनं चालता येत you are नसेल, still in bondage. तुम्ही अजूनही बंधनात आहात हा? You अजूनही have this बंधनात, village mentality. अजूनही बंधनात आहात, अजूनही गावाकडची मानसिक वृत्ती तुझ्यात आहे, म्हणून तुला आत्म्यामध्ये फ्रीली चालता येत नाहीये. See, you have this Perizzite spirit. हा परीची आत्मा तुला लागलाय. You need to look up. तुला वर बघावं लागेल, You need to tap the powerful forces coming from God. आणि देवाकडनं येणाऱ्या सामर्थ्यवान शक्तीत तुला हात घालावा लागेल. वर यायचं असेल तर वर बघावं लागेल. Look at David. दावीद बघा, He was in the village of Bethlehem, तो बेथलेम गावात होता ना, but he became the king over whole Israel. पण इस्रायल देशाचा राजा झाला दावीद. Ordinary shepherd boy. साधा धनगर मेंढपाळ मुलगा. But when God touched him, पण देवाने जेव्हा त्याला स्पर्श केला, he even challenged Goliath. त्याने गोलायातला जाऊन आव्हान टाकलं, जे सैन्यातल्या सुद्धा कोणालाही, राजालाही जमलं नाही. He had never been in a king's palace. दावीद कधी राजाच्या महाली गेला He नव्हता. didn't even know how to walk like a king. दावीदाला हेही माहित नाही की राजासारखं कसं चालायचं असतं. He never knew how to dress up like a king. दावीदाला हेही माहित नाही की राजासारखा पोशाख कसा घालायचा. At least Moses knew. कमीत कमी मोशेला माहिती होतं, कारण मोशे राजमहालात मोठा झालेला. David never saw a palace. दावीदाने महाल कधी बघितला नव्हता. He never knew how to take counsel. दावीदाला काही माहित नव्हतं, सल्ला मसलत कशी घ्यायची असते, महालात कसं राहायचं असतं, राजा बनून कसं चालायचं असतं. तो कुरणात राहणारा. But But- when your heart is ready, हृदय जेव्हा तयार असतं ना, God will make everything ready for you. देव सगळं तयार करतो तुझ्यासाठी, की तूच आहे आणि तुलाच करायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. David was attacked by Saul दावीदावर शौलाचा हल्ला झाला most of the time. जास्तीत जास्त वेळेला, But yet he always walked in victory. तरी सुद्धा दावीद नेहमी विजयातच चालला. Amen. शौल सारखं त्याच्यावर हल्ला करायचा, Because कारण he walked like a man possessed by God. तो असा चालायचा ना दावीद, की देव घेऊन फिरणारा माणूस. If you are walking like one possessed by God, आणि तुला देव लागलेला आहे समजा, आणि देव घेऊन फिरणारा तू माणूस आहेस ना, तुझी चाल वेगळीच असते. can that Perizzite spirit ever enter you? मग तो परीची आत्मा तुझ्यात कधी येऊ शकतो का? Your talk will change, your walk will change, तुझं बोलणं बदलेल, तुझं चालणं बदलेल, and you will see the effect in your mind. आणि तुझ्या मनावरती सुद्धा त्याचा You परिणाम will see तुला the effect दिसेल. on your body. तुझ्या शरीरावर तुला त्याचा परिणाम दिसेल. Are you getting me? सगळ्यात फरक पडतो बेटा देवाला घेऊन आपण चाललो तर. See? प्रभूला घेऊन फिरा. Money will come, पैसा येईल रे. blessings will come. आशीर्वाद येतील, ते सगळं येतं. ती भर आहे, ती पडते. I couldn't build a small house and hut for myself. मी स्वतःसाठी लहान झोपडी बांधू शकलो नाही कधी. And here I am building the church. इमॅजिन. आणि मी चर्च बांधलं, चर्च बांधायला काढलं, अजूनही पुढे योजना आहेत. All by God's grace. सगळं देवाच्या कृपेनं ना. ज्याला छोटी झोपडी बांधायला जमली नाही स्वतःसाठी. Bible says, बायबल म्हणतं, Ezekiel 37 verse 24. यजकेल 37 त्यातलं 24व वचन. Say,
And David my servant shall be king over them, and they all shall have one shepherd. They shall also walk in my judgments and observe my statutes and do them. यहेजकेलचा 37वा अध्याय त्यातलं 24वा वचन म्हणतं, आणि माझा सेवक दावीद त्यांच्यावर राजा होईल, आणि त्या सर्वांना एकच मेंढपाळ होईल, आणि ते माझ्या न्यायामध्ये वागतील व माझे नियम पाळतील व आचरतील. Why? का? Because he was using his authority and pronouncing judgment on all the evil spirits and the parasite spirits. कारण की दावीद काय करायचा, अधिकार वापरायचा आणि सगळ्या परिची आत्म्यांवरती तो ते पुकारायचा, घोषित करायचा. Say, म्हणा, I bind every parasite spirit माझ्या मागून म्हणा, आता मी सगळा परीची आत्मा बांधतो that is operating in my life. जो माझ्या जीवनात काम करत आहे. In the name of Jesus, येशूच्या नावात सोड मला. leave you parasite spirit in the name of तो Jesus. परीची आत्मा मला येशूच्या नावात सोडून जाऊ दे. Leave me in Jesus' name. सोड मला येशूच्या नावात. Leave me in Jesus' name. सोड मला येशूच्या नावात. Parasite spirit, leave me in Jesus' name. परीची आत्म्या मला सोड येशूच्या नावात. I have the Spirit of God in me. माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. A spirit to conquer. माझ्याकडे विजयी आत्मा आहे. A spirit to overcome. माझ्याकडे मात करणारा A आत्मा spirit आहे. to have victory. माझ्याकडे विजय घ्यायचा आत्मा आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. आमेन. Amen. हालेलुया. You have to pronounce judgment on all these spirits. तुला स्वतःला तुझं तोंड उघडून या आत्म्यांवरती न्याय पुकारावा लागेल. Because Bible says कारण बायबल म्हणतं in verse 27, 27वे वचन, Ezekiel 36. एझेकिएल 36:27. 36 का 37? Ezekiel 36 verse 27. एझेकिएल 36:27. And I will put my spirit within you and cause you to walk in my statutes, and you shall keep my judgments and do them. एझेकिएल 36:27. आणि मी आपला आत्मा तुमच्या आत घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांमध्ये वागाल असे मी करीन, आणि तुम्ही माझे विधी पाळाल व आचराल. Say, you shall keep my judgments and तुम्ही do them. माझे न्याय पाळाल. Say, मी असं करीन की तुम्ही माझे न्याय पाळायला शिकाल. the kingdom of heaven lacks violence, स्वर्गाच्या राज्यात जरा हिंसा कमीच and पडते, the violent take it by force. पण जे हिंसक बनतात ते बळबळ राज्य घेतात. You know, in the Old Testament, तुम्हाला ठाऊक आहे, जुन्या करारात judgments were made before the people न्याय लोकांसमोर व्हायचा, and for the people. लोकांसाठी लोकांसमोर न्याय व्हायचा. But in the New Testament, नवीन करारात we are called to proclaim judgment in the heavenlies, आपल्याला स्वर्गीय स्थानामध्ये न्याय पुकारायला बोलवलंय. in the heavenly places. स्वर्गीय स्थानात Bind the strong man in the name of त्या Jesus. बलवान सैतानाला येशूच्या नावात बांधा. त्याला घरात घेऊन राहू नका. 1 Kings 6, 11 and 12. एक राजे 6, 11 आणि 12. And the word of the Lord came to Solomon, saying, concerning this house which thou art in building, if you walk in my statutes and execute my judgments and keep all my commandments to walk in them, then I will perform my word with you which I spoke unto David your father. एक राजे 6, 11 आणि 12. आणि शल्मोनाकडे यहोवाचे वचन आले, ते म्हणाले, जर तू माझ्या नियमाने चालशील व माझे न्याय आचरशील आणि माझ्या सर्व आज्ञांमध्ये चालायला त्या पाळशील, तर जे घर तू बांधित आहेस त्याविषयी जे माझे वचन मी तुझा बाप दावीद याला दिले होते ते मी तुझ्याशी स्थापित करीन. Did you see that? लक्षात येत आहे का? He's saying, तो म्हणतोय, be like your father David. तुझा बाप होता ना दावीद त्याच्यासारखा राहा. That kind of mentality you should have. तशी मानसिक वृत्ती ठेव जी तुझ्या डॅडी मध्ये होती. And so when Solomon was dedicating the temple, तर शल्मोन जेव्हा मंदिर समर्पित करत होता, the temple that he built, जे मंदिर त्याने बांधलं स्वतः, Bible says बायबल म्हणतं in 1 Kings 8:25, एक राजे 8 अध्याय 25 वचन, and now, O Lord God of Israel, carry out the additional promise you made to your servant David my father, for you said to him, there shall not fail thee a man in my sight to sit on the throne of Israel, so that the children take heed to their way, that they walk before me as thou walked before me. एक राजे 8 अध्याय 25 वचन, तर आता हे यहोवा इस्रायलाच्या देवा, तू आपला सेवक दावीद माझा बाप याला जे वचन दिले ते तू त्याच्याशी राख. तू म्हटले, जसा तू माझ्या पुढे चालत आलायस तसे जर तुझे संतान आपल्या मार्गाविषयी माझ्या पुढे चालायला केवळ सावध असले, तर माझ्या पुढे इस्रायलाच्या राजासनावर बसायला तुझ्यातला पुरुष खुंटणार नाही. See that? In 1 Kings 9:4, एक राजे 9:4 बघा. एक राजे 9:4.
And if you walk before me as David your father walked in integrity of heart and in uprightness to do according to all that I have commanded thee, and will keep my statutes and my judgment. आमेन. 1 राजे 9 अध्याय 4 वचन. तुझ्याविषयी तर जसा तुझा बाप दावीद चालला तसा तू जर आपल्या मनाच्या पूर्णपणाने व सरळपणाने जे मी तुला आज्ञापिले त्या सर्वांप्रमाणे करायला माझ्या पुढे चालशील आणि माझे नियम व माझे न्याय पाळशील तर. See the word judgment. तो न्याय शब्द बघा. We are called to judge the evil demons in the heavenlies. स्वर्गीय स्थानांमध्ये वाईट दुरात्म्यांवरती न्याय पुकारायला आपल्याला बोलवलंय. Say, you have to bind the strong man. तुम्हाला त्या बलवान सैतानाला बांधावं लागेल. It's a spiritual judgment today. आणि आध्यात्मिक न्याय आहे हा आज. And we need to pronounce. आणि आपल्याला तो पुकारावा लागेल. Amen. आमेन. Now, how to come out of the parasite spirit? या परीची आत्म्यातनं बाहेर कसं पडायचं? Walk before the Lord. देवासमोर चालायचं. Walk before the Lord. प्रभू समोर नित्य नियमाने सरळतेनं चाला. Read the Bible. बायबल रोज वाचा. Meet Jesus every day. येशूंना रोज भेटा. पर्याय नाही, दुसरे ऑप्शन नाहीये. Say, walk before the Lord. प्रभू समोर चाला बेटा. Because in देवासमोर. 2 Chronicles 7:17. कारण की 2 इतिहास 7:17 लिहिलेलं आहे. And as for thee, if you walk before me, as David your father walked before me. See? 2 इतिहास 7:17 मध्ये बघा लिहिलेलं आहे. तसंच लिहिलेलं आहे परत. आणि तू जर तुझा बाप दावीद वागत होता तसा माझ्या पुढे जर वागला आणि चालला. Walk before means face to face. म्हणजे समोरासमोर, माझ्या समोर, माझ्याशी लपाछपी घेऊ नको, समोरासमोर. Don't hide like Adam behind the tree. देव म्हणतो आदामासारखा तू झाडामागे लपायला जाऊ नको, माझ्या समोरासमोर ये. Even if you sin like Adam, still come out of behind the tree and talk to जरी me. तुझ्याकडनं आदामासारखं पाप झालं तरी झाडामागे लपायचं नाही, आमने सामने या असं Talk देव to me आपलं. face to face. माझ्याशी समोरासमोर बोल. देव म्हणतो माझ्याशी लपाछपी घेऊ नको. Let us reason together. आपण एकत्र बसूया, बोलूया. Though your sins are like scarlet red, I will make them white as snow. जरी तुझी पाप लाखेसारखी लाल असली तरी मी ती बर्फासारखी शुभ्र करीन. बैठ सामने बात कर मुझसे. Amen. आमेन. Direct relationship with God. असं नातं देवाशी आपलं पाहिजे. Come boldly to the throne room of grace. धाडसाने कृपासनासमोर यायचं. लपाछपीचा खेळ देवाशी खेळायचा नाही. Amen. Amen. Don't be a spiritual cripple. आणि आध्यात्मिक रीतीनं कशाला पांगळे बनताय? Don't say I have no authority. असं म्हणू नका. नाही नाही, माझ्याकडे तर काय अधिकारच You नाही. have authority to trample upon Eh? snakes and scorpions. सापांना विंचवांना तुडवायचा अधिकार देवाने तुला दिलाय. उगीच दिलाय का? You have power to drive out demons from your life. आणि तुझ्या आयुष्यातनं दुरात्म्या हकलायचा अधिकार देवाने तुला दिलेला आहे. But pastor, I'm trying to drive out the demons in my friend's life. It is not going. नाही पास्टर, माझ्या मित्राच्या जीवनातनं मी सैतानी आत्म्या हकलायचा प्रयत्न करतोय, ते जातच नाहीये. But forget about your friend's life. First drive it from your life. अरे पहिलं स्वतःच बघ ना बाबा. त्या मित्राचं नंतर बघू आपण, वो देख लेंगे बाद में आपण. पहिलं स्वतःच बघ. Amen. स्वतःला लागलेले पहिले काढ ना. Are you getting me? कळतंय ना? स्वतःला लागलेले पहिले काढ, दुसऱ्यांचे मग काढूच. Have the mind of Christ. ख्रिस्ताचं मन ठेवा. Declare the victory of Jesus over every defeat, over every problem. प्रत्येक पराजयावर, प्रत्येक समस्येवर येशूंचा विजय घोषित करा. Amen. आमेन. Jesus said, whoever shall say to this mountain, be thou removed and be cast into the sea, it will obey you. येशू म्हणाले, जो कोणी या डोंगराला असं म्हणेल की तू समुद्रामध्ये टाकला जा, तर तो डोंगरही तुमचा ऐकेल Amen. आणि समुद्रात जाईल. Don't worry. काळजी करू नका. You know, among the Indians, तुम्हाला माहितीये भारतीय लोकांमध्ये even today it is observed, आज सुद्धा हे पाळलं जातं. we have the Brahmins. ब्राह्मण वर्ग आहे ना, They are called the upper caste. ब्राह्मण लोकांना उच्च जातीय म्हटलं जातं. Then the Sudras we have. मग शूद्र Sudras means they were all servants. म्हणजे नोकर चाकर त्या कॅटेगरीतले. And then lower than them is the untouchable. आणि त्यांच्याहून खालचे म्हणजे हरिजन, ज्यांना आपण दलित. स्पर्श हरिजन स्पर्शही करू नये. Dalit we are saying. दलित म्हणा, दलित. So we have these three classes. असे 3 वर्ग आहेत आपल्याकडे. And so the Dalits remained in that lower kind तर दलित त्या खालच्या वर्गातच राहिले. because of the culture that had placed them there. कारण जी संस्कृती ना, त्याच्यामुळे ते तिथेच राहिले. They are trying to come out. रूढी प्रथा त्यांच्या त्याच, ते प्रयत्न करतायत बाहेर And many have पडायचा. come out. आणि अनेक त्यातले बाहेर पडले सुद्धा आहेत. Say, they have educated, they have come up in life, done good in life. अनेक दलित जन त्यातनं बाहेर पडलेले आहेत, चांगले शिक्षित झालेले आहेत, डिग्र्या घेतलेल्या आहेत, आयुष्यात वर आलेले आहेत. But there are others who have stayed in that position. किंतु परंतु काही दलित वर्ग असा आहे की जो अजूनही तिथे तसाच राहिलाय. They think, त्यांना असं वाटतं I can never become an upper caste. मी नाही कधी उच्च वर्गीय होऊ शकत. Say, but पण in the kingdom of God, देवाच्या राज्यात
You have to come out of that place. तुम्ही त्या मानसिक वृत्तीतनं बाहेर पडायचं. In the spiritual realm, don't remain a Shudra. आध्यात्मिक स्तरामध्ये क्षुद्र राहू नका. Amen. Amen. Because the devil wants you to be there. कारण सैतानाची हीच इच्छा आहे की तू तिथेच राहायचं, Never come up. कधी वर नाही यायचं. Amen. आमेन. But you have to come up. पण नाही, तुला वर यावं लागेल. You have to say, तू असं I म्हणायचं, will not remain a Shudra, a spiritual Shudra. मी आध्यात्मिक शूद्र राहणार नाही, मी But वर I येणार. will become a spiritual Brahmin. मी आध्यात्मिक ब्राह्मण बनणार आहे. Yes. हो, असं म्हणायचं. You are spiritual Brahmins in the eyes of God. देवाच्या नजरेमध्ये आज तुम्ही आत्मिक ब्राह्मण आहात. Yes. हो. Since Jesus defeated the devil on the cross, आणि येशूंनी सैतानाला वधस्तंभी हरवल्यामुळे Jesus raised up only one class. येशूंनी फक्त एकच वर्ग वर आणला, That is Brahmin category. आणि तो only. म्हणजे ब्राह्मण वर्ग. बास दुसरा वर्ग नाही. Only spiritual Brahmin category. फक्त आत्मिक ब्राह्मण वर्ग, बाकी कोणी नाही, काही नाही. सगळे आत्मिक ब्राह्मण वर्गातले आहेत. Now there is no Shudras आता and no शूद्र नाही, Dalits. दलित नाही, आध्यात्मिक स्तरात असं काही नाही, एकच No, वर्ग आहे. you are all ब्राह्मण. Brahmins. तुम्ही सर्व ब्राह्मण आहात. Spiritual Brahmins. आध्यात्मिक ब्राह्मण. Don't you believe it? विश्वास नाही तुमचा? Open 1 Peter 2:9. उघडा पहिलं पेत्र 2:9. 1 Peter 2:9. उघडा ना पहिलं पेत्र 2:9. You are a chosen generation, a royal priesthood, आमेन. a holy nation. तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, निवडलेला वंश No, आहात, you are a राजकीय royal याजकगण. priesthood. राजकीय याजकगण आहात. Priest म्हणजे काय? Brahmins. राजकीय याजकगण. याजकाला बोली भाषेत ब्राह्मण म्हणतात. So only Alok Brahmin. is not a Brahmin. फक्त आलोक ब्राह्मण Spiritual नाही. Brahmin. फक्त नेमकर आणि बापट ब्राह्मण नसतात. We are all Brahmins. आपण सर्व ब्राह्मण आहोत. In the eyes of God. देवाच्या नजरेत. Some people still can't believe. काही लोकांचा Because अजूनही the विश्वास- Pharisite spirit has really entered deep काही in them. लोकांचा अजूनही विश्वास नाही, कारण परीची आत्मा त्यांना असा लागलेला आहे ना, ते लवकर निघत नाही. त्या मिलियन लोकांनी परत सॅटर्डे करायचा. क्या मालूम स्टेज पर लेके आएंगे तुम लोग. So don't carry that Pharisite spirit in you. तर तो परीची आत्मा नका ठेवू स्वतःत. You are a higher spiritual caste. तुम्ही उच्च जात आहात, आध्यात्मिक. Eh? आध्यात्मिक उच्च जातीतले लोक आहात तुम्ही. तुमची जात काय तर म्हणायचं ब्राह्मण. Say, spiritual Brahmins. आध्यात्मिक ब्राह्मण. काही हरकत? Spiritual Brahmins. आध्यात्मिक ब्राह्मण आहोत आम्ही, काही हरकत? कोणाला काय हरकत? Some will say, का त्यांना आमच्या बरोबर तुम्ही का बसवलं? हो, काही लोक म्हणतील नाही नाही, इनको क्यों हमारे साथ ऐसा बिठा दिया. Eh? हाँ, क्या अभी No, है? all are same now. सगळे सारखे आहेत. In Christ we are all same. ख्रिस्तात सगळे सारखे आहेत. God loves us all. देवाचं सगळ्यांवर प्रेम आहे. In God there is no kind of high class, low class. देवामध्ये उच्च वर्ग आणि खालचा वर्ग वगैरे असं काही नाही. Yes, in the demonic kingdom सैतानी राज्यात there is that class. आहे असे सगळे वर्ग आहेत. And the devil makes that Pharisite spirit to enter them. आणि सैतानी परीची आत्मा टाकून देतो And त्यांच्यामध्ये. let me tell you, अजून सांगतो, whenever Pharisite spirits abound, जेव्हा केव्हा परीची आत्मे असे येतात, chronic poverty will follow. फार भयंकर अशी गरिबी येते बरं का त्यांच्या मागून. परीची will आत्म्यांच्या मागे, परीची आत्म्यांच्या मागे भयानक दारिद्र्य येतं. See, I also belong to a Tamil Brahmin family. मी सुद्धा तमिळ ब्राह्मण कुटुंबातला होतो. Yes. हो, Later on, we became Silve, we became believer. मागावर आम्ही सिल्वे बिलीवर झालो. That's what my family history says. असं That's what माझा my aunt told me. कौटुंबिक इतिहास जो काय आमचा I- आहे, माझ्या ज्या कोणी आत्या वगैरे वगैरे त्यांच्याकडनं आम्हाला हे कळलं. But पण I don't see that family tree. मला ते कौटुंबिक झाड मी नाही बघत. I see only one family tree, मी एकच कौटुंबिक झाड बघतो, of which Jesus is the vine ज्याच्यामध्ये येशू द्राक्ष वेल आहेत and I am the branch. आणि मी फांदी आहे. हेच कौटुंबिक झाड मी बघतो, बाकी कुठलंही बघत नाही. You know, once China was very, very poor. एकेकाळी चायना देश किती गरीब होता. Though they had a very large आणि population, जरी चायनाकडे लोकसंख्या खूप मोठी they होती, were very poor. पण फार गरीब देश होता एकेकाळी चायना. But suddenly they came out of that Pharisite spirit अचानक चायना परीची आत्म्यातनं बाहेर आलं. because कारण- their thinking changed. विचारधारा बदलली. When their thinking changed, आणि विचारधारा जेव्हा त्यांची बदलली, the environment changed. परिसर बदलला. And today they are superpower. आणि आज चायना सुपर पॉवर आहे, ऑन पार विथ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. Even America is scared of China now. आज युएस पण चायनाला घाबरतं.
They are exporting everything from pin to computer to the whole world. पिन पासून कॉम्प्यूटर पर्यंत अख्ख्या जगाला एक्सपोर्ट करता चाइना. यूएसबी डरता है कि हर जगह लिखा है मेड इन चाइना. Yes. सब डर रहे हैं मेड इन चाइना. And people keep names, though China products are not, but And मग still लोकं we नाव buy देतात. China products only. आणि लोक नाव देतात मेड इन चायना नाही घ्यायचं, बरोबर नसतं तरी आपण घेतोच ना मेड इन चायना. Huh? हा? See? हा? काय See that कोण we काय have to बोलणार? come out of that mentality. त्या मानसिक वृत्तीतनं बाहेर पडावं लागेल. And praise God, India is coming out आणि slowly, देवाला slowly, धन्यवाद. slowly, slowly. आज आपला भारत देश हळूहळू हळूहळू वर येतोय. But it's taking time, but it has to push वेळ- now. जरा वेळ लागतोय पण जरा धक्का मारून आपल्याला बाहेर पडावं लागेल. Because we have 70% rural कारण की 70% आपल्याकडे खेडपाड आहे and 30% शहर आहेत. फक्त 30% Urban. शहर 30% शहर आहेत भारतात फक्त आणि 70% खेडी आहेत. 70%. So you can imagine how strong the Perizzite spirit rules. परीची आत्मा किती स्ट्रॉंगली इथे राज्य करत असेल मला तुम्ही Say, सांगा. China changed its mentality. चायनानं काय केलं मानसिक वृत्ती बदलली. We are taking little time. आपल्याला जरा वेळ लागतो ना आपल्या मानसिक वृत्त्या बदलायला जरा वेळच नाही. हमारे में ऐसा ही करते त्यातनं बाहेर पडल्यावर पुढे चायना. Amen. Yes, our Prime Minister is trying his best to अर्थातच. bring India in par with all the developed आपले countries. पंतप्रधान अगदी खूप प्रयत्न करत आहेत मनोभावे की आपला जो भारत देश आहे तो असा वर यावा चायना समान वर यावा. But Christians are doing nothing. पण ख्रिश्चन लोक काहीच करत We नाही. need to bind the Perizzite spirit from India तो परीची आत्मा भारतातनं आपण बांधला पाहिजे and from the church mainly. आणि चर्च मधून तर पहिलं बांधायला पाहिजे. Relax mode. We have to come out of it now. ताणून दिल्यासारखं अरे चर्च मध्ये असं. Amen. आमेन. See, though India is called the land of farmers, आणि जरी भारताला शेतकऱ्यांचा देश म्हणतात yet food is not plenty. तरी आपल्याकडे अन्नधान्य पुरेसं नाहीये है की नाही. गरीबी Because आहे. some countries they produce in a year several harvests. काही देशांमध्ये वर्षातनं कितीतरी वेळेला हंगाम होतो. And sometimes I feel Joseph should rule. कधी कधी मला असं वाटतं ना योसेफाचं राज्य परत यावं. हो ना मलाही If, असं if वाटतं. Joseph is given prominence in India, योसेफाला जर भारत देशामध्ये महत्व दिलं गेलं we can supply food to the whole world. अख्ख्या जगाला आपण धान्य पुरवू. योसेफ परत Only यायला 3 पाहिजे. said yes. फक्त दोघे Only 3 said yes. तिघ जण हो म्हटले फक्त बस. In your house, food will be plenty. तुमच्या घरात अन्नधान्य भरपूर असणार जे यस म्हटले ते. मैं तो पहले ही यस बोला भाई. See, now others are shouting yes, yes. आता yes. बाकीचे After जागे yes. होत आहेत. क्या बोला क्या बोला इसलिए बोल रहे सुनो क्या बोला. Amen. Bible says where there is no vision, people perish. बायबल सांगतं ना जिथे दृष्टांत नाही तिथे म्हणूनच लोकांचा नाश होतो. Amen. आमेन. You know, the farmer should be given latest gadgets. शेतकऱ्यांना कसं आधुनिक सगळी यंत्र द्यायला पाहिजेत की नाही. Poor fellows, they बिचारे. don't have access to modern farm machinery. गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये अजूनही त्यांच्याकडे आधुनिक यंत्र नाही आहेत. Amen. अजूनही जुनीच सगळी ती यंत्र आहेत ज्यातनं ते शेती करतायत. But God will do it. पण देव करेल. Let us have a Joseph spirit. आपण योसेफाचा आत्मा बाळगूया. Amen. Amen, amen, amen. And it will happen. आणि घडेल. Bread will be on the table. धान्य अन्न मेजार असेल. India will prosper in the भारत name of समृद्ध होईल. Jesus. येशूंच्या नावात Say, India will prosper in the name of Jesus. म्हणा भारत समृद्ध होणार येशूंच्या नावात. We all love India. आपल्या सगळ्यांचं भारत देशावर प्रेम आहे ना. We were born here. अरे आपला जन्म भारतात झालाय. We may tour all over the world, Ah. but we will finally come here. अख्ख्या जगात चक्रा मारून शेवटी आपण येणार इंडियातच. See, people find jobs in America. लोकांना अमेरिकेत नोकऱ्या लागतात. They leave India भारत देश ते सोडतात. and there they shout, तिथे ओरडतात. India is my country, India is my country. from अमेरिकेमध्ये there. नारे देतात भारत मेरा देश है. अरे तू यूएस में आ And गया then नाही, you भारत tell मेरा him- देश है. आणि त्यांना सांगा Go back to India. भारतात परत जा ना. No, don't say that. अभी नाही अभी सेटल हो गया ना Say, इथे. and then मग? when they cross 70, 70च्या पुढे गेले they come running back to India परत भारतात दावत येतात. because कारण there, the तिथे moment you are 70, 80, then they put you in some old age home. 70-80 वर्षाचे झाल्यानंतर सगळ्या आईबापांना वृद्धाश्रमातच टाकलं जातं कारण कुणाकडे वेळ नाही त्यांना No सांभाळायला. children have time for you. कोणा मुलांकडे वेळ नाही त्या आईबापांना सांभाळायला. सगळे नोकरीवर जात असतात. मग शेवटी त्यांना वृद्धाश्रमात जावंच लागतं. म्हणून 60 70 80 असं वय आलं की आपोआप हे गेलेले भारतीय तिथे सेटल झालेले परत येतात. And here, आणि इंडियात
our sons and daughters take care of our old parents. आपली मुलं मुली आपल्या वयस्कर आई बापांना सांभाळतात. That is the beauty of our हे culture. आपल्या संस्कृतीतलं सौंदर्य आहे, है ना? आपलं भारतीय कल्चर तसं You know, आहे. when you cross 60, you talk like that. 60च्या पलीकडे गेल्यानंतर माणूस असं बोलतो बरं का, दिसला नाही तरी, 60 पलीकडचा दिसला नाही तरी, 60 पलीकडे गेल्यावर माणूस असं बोलतो की म्हातारपणी पोरं लागतात. Amen. Amen. But I need Jesus पण first. मला येशू लागतो पहिला. Whether anybody is there or not, माझा फंडा फार क्लिअर आहे. माझ्यासाठी कोणी असो नसो, मला पहिलं येशू पाहिजे. my Jesus is with me. माझे येशू माझ्या बरोबर आहे. खूप झालं. Put me in a old age home, I will preach there. मला वृद्धाश्रमात जरी टाकलं ना, मी तिथेही प्रीचिंग सुरू करेन. तुम्ही मला कुठेही टाका, No. मी प्रीचिंग सुरू करणार. I know मला माहित आहे. you people will accept me in your house. मला माहिती आहे ना, तुमच्यातले कितीतरी लोक मला घरी राहायला घेऊन जातील. मला माहित आहे. नाही लेंगे लेंगे ना, But I know पण मला माहित आहे my daughter Sandra will take care. माझी मुलगी सांड्रा मला सांभाळेल. ते बाळ कडू पाजलंय ना ख्रिस्ताचं, ते वाया नाही जाणार. Revelation 3:8. प्रगटीकरण 3:8. I know thy works, said Jesus. Behold, I have set before thee an open door, and no man can shut it. For thou hast little strength, and hast kept my word, and hast not denied my name. प्रगटीकरण 3 अध्याय 8 वचन. तुझी कामे मला ठाऊक आहे. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे आणि ते कोणाच्याने बंद करवत नाही. कारण तुला थोडे सामर्थ्य आहे, तरी तू माझे वचन पाळले आणि माझे नाव तू नाकारले नाही. Here you see, इथे आपण पाहतो, the spirit of Philadelphia refers to the people who are small. फिलाडेल्फियाचा जो आत्मा आहे ना, तो लहान लोकांच्या संदर्भित आहे. Yes, because he said, your strength is small. पण तो म्हणतो इथे तुझं सामर्थ्य लहान आहे, थोडं आहे. But what kept you going? कशामुळे तू पुढे जात राहिला? You have not denied my name. तू माझं नाव नाही नाकारलं म्हणून तू पुढे पुढे जात राहिला. You Philadelphia church are small. फिलाडेल्फिया चर्च तुम्ही आहात थोडे आणि लहान. You are very small in तुम्ही फार strength. थोडे आणि लहान आहात, शक्तीमध्ये तुम्ही कमी आहात. But you have my name. पण माझं नाव तुमच्या सोबत आहे ना, तिथे That तुम्ही gives you जिंकला. strength. त्याच्यातून तुम्हाला शक्ती मिळते. आमेन. आमेन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? I want to complete here only. आता मी इथेच संपवतो. धन्यवाद. सुंदर सुंदर वचन. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. I give you the glory, Master. I bless your holy name. धन्यवाद देवप्पा, मी तुझे आभार मानतो. Now, today we will cast out this parasite spirit. आता आज ना हा परिजी आत्मा आपण काढून टाकूया. God said, देव बोललाय, these 7 nations, हे 7 देश जे आहेत, I will cast them out of your life before you reach the promised land. या 7 देशांना मी काढून टाकणार आहे तुम्ही अभिवचन दत्त देशात पोहोचण्या अगोदर. Because कारण they will not allow you to reach there, ते तुला तिथे पोहोचू देणार नाहीत and they will pull you down. आणि ते तुला खाली खेचणार आहेत. But I will remove that spirit. पण मी तो आत्मा काढणार आहे. Today we have seen only one आज आपण nation, एकच one देश, spirit, आज आपण एकच आत्मा फक्त पाहिला, parasite spirit. परिजी आत्मा. There are Hivite spirit. तसा तर हिवी आत्मा Girgashite आहे, spirit. गर्गशी आत्मा आहे. They all have got different characters and different spirits in operation. आणि त्यांचे सगळ्यांचे स्वभाव गुणधर्म वेगवेगळे आहेत काम करायचे. See? And if you learn each one of them, आणि तुम्ही त्या प्रत्येकाला जर शिकून घेतलं you will drive out all these spirits from your life. तर तुम्ही हे सगळे सैतानी आत्मे आपल्या जीवनातून हाकलून काढू For शकाल. these 7 spirits, हे 7 आत्मे, there is the 7th spirit of God. त्या 7 आत्म्यांसाठी Bible देवाचे says- 7 आत्मे आहेत. बायबल म्हणतं, In the book of Revelation, प्रगटीकरणाच्या पुस्तकात बायबल म्हणतं there are 7 spirits of God. देवाचेही 7 आत्मे आहेत. See? आमेन. It means म्हणजे God's spirit has the power to remove all these spirits. देवाच्या आत्म्यामध्ये या सगळ्या आत्म्यांना हकलून लावायचं सामर्थ्य आहे. So don't live in fear. तर घाबरून जगू नका, Don't live in dread. दहशतीत जगू नका, Don't live in smallness. स्वतःला असं छोटं मानून जगू नका, Don't live with a poor self-image. स्वप्रतिमा पण छोटी नका करू स्वतःची, What I will do for God's की मी काय kingdom. बिचारी, मी काय करणार देवाच्या I am राज्यासाठी, nobody. मला काय येतंय, I माझं am शिक्षण काय, uneducated. मी I तर am अडाणी stupid. आहे, माझं शिक्षण नाही, मी बावळट आहे, मी I'm मूर्ख dust and आहे, ashes. मी I'm माती a आहे, fool. मी I'm an धूळ आहे, idiot. मी बावळट आहे, मी इडियट आहे. We know you are. आम्हाला माहितीये तू आहेस.
आहेस तूच म्हणतोय आम्ही मान्य करतो तू आहेस But when the grace of God comes on पण you, देवाची कृपा जर तुझ्यावर आली you rise up to a different level. मॅटर फिनिश तू एका वेगळ्या स्तरावर येशील Amen. आम्ही कुठे एवढे शिक्षित? Before you saying it, we know it. तुम्ही हे सगळं स्वतःविषयी बोलण्या अगोदरच आम्हाला माहितीये तुम्ही केलेलं वर्णन खरंच आहे का आम्ही बघितलंय ना अनेक वेळेला Some are very angry today, खूप लोक चिडले आज माझ्यावर पास्टर आम्हाला छे. मूर्ख म्हणतात including me. माझ्या सकट बोलतोय But पण it is God who makes the difference. देव फरक पाडतो बेटा देव फरक पाडतो Philadelphia church was small, फिलाडेल्फिया चर्च लहान होतं insignificant. अगदी लहान छोटस But Jesus said, पण येशू बोलले one thing saved you. एका गोष्टीमुळे तुम्ही तारलात You know my name. तुम्हाला माझं नाव माहित आहे ना त्यात तुम्ही वाचलात See? Amen. We know the name of Jesus. आपल्याला पण येशूंचं नाव माहित आहे They had been with Jesus. ते येशूंसोबत राहिले That's why they got courage. म्हणून त्यांना धाडस मिळालं म्हटले ना ते Every day meet Jesus. रोज येशूंना भेटा You will not see a massive change. तुम्हाला असा मोठा फरक आलेला दिसणार नाही That suddenly you are wearing 32 size pant or 40 size pant. Suddenly you have to wear 32 pant की size. अचानक असा मोठा फरक येणार नाही की 40 इंचाची पॅन्ट घालायचो आता 32 वर कमर आलेली आता कसं असं- काय चर्चला जायचंय? असं नसतं. असं That नसतं. kind of massive change will not come असा overnight. प्रचंड मोठा बदल एका रात्रीत येत नसतो But change will come. 30 वर हळूहळू Amen. Change will come. बदल येईल जरूर Change will come. बदल येईल You जरूर. will be super people. तुम्ही सुपर माणसं व्हाल Amen. सुपर You may सुपर not क्लास. see the change every day, तुम्हाला रोज बदल दिसणार नाही but once in a month you will see a पण change. महिन्यात एकदा तुझं तुला कळेल जयश्री सुधरली Amen. जयश्री Powerful, सामर्थ्य confident. एकदम It will affect your body. शरीरावर परिणाम होतात बेटा I'm telling you, कळतं आपलं आपल्याला sometimes you will think that you don't know what sickness is then. कधी कधी ना तुम्हाला असं वाटेल की काय आजार आहे माहित नाही Yes. Because that kind of power will come upon you. कारण असं सामर्थ्य तुमच्यावर येईल ना The resurrection power. पुनरुत्थानाचं सामर्थ्य That I may know him की मी त्याला जाणावे and the power of his आणि resurrection. त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य जाणावे Praise God. आमेन. Say, I'm an overcomer in Jesus. म्हणाव येशू मध्ये मी विजयी आहे I can do all things through Christ Jesus. ख्रिस्त येशूद्वारे मी सर्व करण्यास समर्थ आहे म्हणा. Because he strengthens me. कारण येशू मला ताकद देतात He strengthens me. येशू मला शक्ती देतात Now you parasite spirit, आता सगळा परिची आत्मा I command you तुला मी आज्ञा in करतो the name of Jesus. येशूंच्या नावात Leave me. सोड मला Leave. सोड Leave my mind. माझं मन सोड Leave my soul. माझा जीव Leave सोड my spirit. माझा आत्मा सोड In the name of Jesus. येशूंच्या नावात मला सोड In the name of Jesus. शंदो येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात You devil, leave me in Jesus' name. सैताना सोड मला येशूंच्या In the नावात name of Jesus, leave me. येशूंच्या नावात मला सोड Every dread, leave me in Jesus' सगळी name. दहशत सगळी भीती सोड मला येशूंच्या नावात All that smallness and littleness, leave me in Jesus' तो name. सगळा लहानपणा थोडकेपणा सोड मला येशूंच्या All नावात that kind of mentality, leave me in Jesus' name. ती सगळी लहान मानसिक वृत्ती मला सोड येशूंच्या नावात My Jesus is with me. माझे येशू माझ्या सोबत आहेत My Jesus is with माझे me. येशू माझ्या सोबत आहेत I shall prosper. मी समृद्ध होणार I shall come up in life. मी आयुष्यात वर येणार I shall be victorious. मी विजयी होणार I will have no sorrow. मला काही दुःख होणार नाही The trouble will go. त्रास जाणार Problems will go. समस्या जाणार In the name of Jesus. येशूंच्या नावात रबा खरा See, it is going now. ते चाललं सगळं Your बघा. trouble is going. तुझे त्रास चालले Your problems are तुझ्या handled now. समस्या आता हाताळल्या जात आहेत Jesus is handling your trouble now. येशू तुझ्या त्रासांना आता हाताळतायत Unless you walk out of that parasite spirit, आणि जोवर तू त्या परीची आत्म्यातनं बाहेर पडत नाही God cannot help you. देव तुला सहाय्य करू शकणार नाही Don't be like Mephibosheth, मफीबोशेत सारखे बनू नका coming from Lodibar लोदीबार मधून आलेला मफीबोशेत बनू and नका saying, आणि असं म्हणू नका I am a dead dog. मी तर मेलेला कुत्रा What आहे can I do? मी काय करणार I am a nobody. मी शून्य आहे David said, दावीद बोलला You will sit across my table. माझ्या टेबलवर माझ्या सोबत बसून You तू will खाणार eat आहेस. with me. माझ्या सोबत तू जेवणार आहेस What food I eat, the same food you will eat. जे महालातलं अन्न मी खाणार तेच तू खाणार Your life is changing. तुझं जीवन बदलतंय Come out of that poor self-image. बाहेर पड त्या गरीब बिचाऱ्या स्वप्रतिमेतून Thank you, Jesus said. धन्यवाद येशू म्हणा Even when you suffer gloriously. अरे त्रास जरी होत असला ना वैभवशाली रीतीने त्रास सोसा People should not know that you are suffering. लोकांना फरक पडता कामा नये की तुला काय त्रास होतोय
Some people suffer and the whole world comes to know. काही लोकांना त्रास होतो, अख्ख्या जगाला कळतं त्यांना त्रास होतोय. You suffer, तुम्ही त्रास but सोसा. suffer gloriously. काय कुणाला भनक पडावी की मला त्रास आहे, कुणाला कळता कामा नये. Even the death of Peter was glorious. पेत्राचा मृत्यू पण किती वैभवशाली होता. Jesus told him, येशू त्याला म्हणाले, this is the kind of death you will have wherein you will glorify God. अशा पद्धतीचाच मृत्यू तुला येणार आहे जिथे देवाला तू गौरव देणार. Even in death there is glory. मृत्यूत पण गौरव आहे. Even in your suffering there should be glory. तुझ्या त्रासात पण वैभव पाहिजे. Be strong in your suffering, तुझ्या त्रासांमध्ये खंबीर राहा. because Jesus has not left you. कारण येशूंनी तुला सोडलेलं He नाही. is with you. येशू तुझ्या सोबत आहेत. आमेन. I thank you, my master. तुला धन्यवाद देतो Bless देवा. all of them this morning. सर्वांना असं काही आशीर्वाद Let दे. them have a confident spirit now. एक विश्वासाचा धाडसाचा आत्मा त्यांना दे. Let them have an overcoming spirit now. एक विजय घेणारा आत्मा सगळ्यांमध्ये टाक. And let them see victory. आणि सगळ्यांना विजय दिसू दे. In the name of Jesus I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. Please be देवाला seated. धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा.